नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज चंद्रग्रहण आहे आणि अशी एखादी खगोलीय घटना ही खगोलप्रेमींसाठी खरोखर एक पर्वणी असते. आणि अशावेळी एखादा जाणकार माणूस, या क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस या सर्व घटनेविषयी म्हणजे चंद्रग्रहण असेल किंवा अवकाश संशोधन असेल किंवा अन्य विज्ञान असेल आणि अध्यात्म असेल या गोष्टींबाबत जर खुलासा करणार असेल किंवा या संदर्भात आपल्याला माहिती देणार असेल तर तो दुग्धक शर्करा योग असं म्हणावं लागेल. म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं म्हणावं लागेल. आणि हा योग जवळजवळ आज आलेला आहे असं म्हणावं लागेल, कारण आपल्यासोबत आहेत वैज्ञानिक प्रणित पाटील. खरं तर एक आगरी बाणा कराडी बहाणा म्हणून आपण त्यांना ओळखतात. असं नेतृत्व की उभरते सध्या, ते लोकांमध्ये खूप चर्चा असते त्यांच्या सर्व या बाबतीत. त्यांचा जो उठाव चालू आहे सध्या त्या बाबतीत खूप चर्चा असते. परंतु या वेगळी पक्ष त्यांची एक इमेज आहे ती म्हणजे त्यांची शैक्षणिक खरी म्हणजे ती जे क्षेत्र आहे ते एक वैज्ञानिक म्हणून आहे. आणि त्यामुळे त्याविषयी आज जाणण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. मी स्वागत करतो प्रणितजींचं. आपलं स्वागत आहे. खरं तर आपण एक आगरी भूमिपुत्र म्हणून आज सोशल मीडियावर खूप गाजत आहात. विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यात यावं या संदर्भात आपण एक मोहीम चालू केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं सर्व आगरी कोळी कराडी भूमिपुत्र आपल्याला जाणतात. परंतु त्याच्यापेक्षा एक वेगळी विभाग आपली आहे ती खरं म्हणजे वैज्ञानिक ॲस्ट्रो कॅन्डिडेट म्हणून आपण ओळखात. तर आजची जी खगोलीय घटना आहे, चंद्रग्रहण आहे, त्याविषयी मला जाणून घ्यायचं आणि अनेक मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आहे. सुरुवात करूया आपण चंद्रग्रहणापासून. आजच्या चंद्रग्रहणाविषयी आपण काय सांगाल? थोडं विस्तृत आपण कसं एक्सप्लेन करू शकाल? नक्कीच. नमस्कार माझ्या आई बाबा आणि भाऊ बहिणीतो, आणि नमस्कार प्रभात पर्व न्यूज. ओके. मला आपलं अभिनंदन करावं असं वाटेल की वेळोवेळी आपण भूमिपुत्रांच्या विषयी उठाठेव करत असता, माहिती प्रेझेंट करत असता. सोबतच आज चंद्रग्रहणाचा योग आहे. आज फक्त चंद्रग्रहण नाही तर फुल मून आणि ब्लड मून हे दोन्ही गोष्टी आज होत आहेत. ओके. तर भावांनो आणि बहिणींनो, मी सायंटिस्ट ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट प्रणित पाटील. ओके. तर प्रोजेक्ट पोसममध्ये काम करत असताना, प्रोजेक्ट पोसम म्हणजे पोलर सबऑर्बिटल सायन्स इन अपर मेसोस्फिअर, त्याच्याबद्दल आपण विशिष्ट माहिती घेऊच. पण आज चंद्रग्रहण आहे आणि फुल ब्लड मून आहे. तर या फुल ब्लड मूनबद्दल आपण एक्झॅक्टली फुल ब्लड मून म्हणजे काय, आपण एका स्क्रीनवर आता पाहतच आहात की ब्लड मून आपल्याला दिसत आहे, जी लाईव्ह इमेजिंग विशिष्ट ॲस्ट्रॉनॉमिकल प्लेसेस आहे तिथून आपण घेत आहोत. ओके. तर अशा प्रकारची आपल्याला आज चंद्राची प्रतिमा आकाशात दिसू शकते. ही भारतीय वेळेनुसार आज साधारण 2:15 वाजल्यापासून सुरुवात झाली आणि साधारण 7:20 ही प्रतिमा आपल्याला आकाशात दिसून राहील. आता एक्झॅक्टली होतंय काय, चंद्रग्रहण आहे, सोबतच आपल्याला चंद्र लालसर दिसतोय. म्हणजे अगदी जसं मंगळ ग्रह लालसर आहे तसा चंद्र लालसर दिसतोय. एक्झॅक्टली होतंय काय याच्यामुळे. आता तुम्हाला या गोष्टीकडे जात असताना मला थोडासा पाठी जायला आवडेल. पाठी याच्यासाठी जायला आवडेल, दादा कसं आहे की प्रत्येक चौरस हा चौकोन आहे, पण प्रत्येक चौकोन हा चौरस नाही आहे. त्याचप्रमाणे पूर्ण सायन्स हे विज्ञान आहे, पण विज्ञान ही हिंदू धर्मामधली एक आध्यात्मक टर्म आहे, आध्यात्मक व्याख्या आहे. ओके. पण मी जेव्हा विज्ञान म्हणेन, पूर्ण विज्ञान हे सायन्स नाही आहे. मी एक सायंटिस्ट आहे पण वैज्ञानिक होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. ओके. कारण की अध्यात्म आणि त्याचे विचार हे खूप मोठे आहेत, खूप गडद आहेत आणि ते आपण रोज एक्सप्लोर करत असतो, रोज त्याच्याबद्दल शोध घेत असतो. आता अध्यात्म आणि विज्ञानानुसार किंवा सायन्सनुसार हे ब्लड मून आपल्याला दिसत आहे. भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा युरोपियन कॉलनीज जगभर पसरत होत्या तेव्हा कोलंबस भारताच्या शोधात निघाला. तो त्याच्या सैन्यासोबत त्याची शिप घेऊन भारताच्या शोधात निघाला. जेव्हा तो भारताच्या शोधात निघाला तेव्हा तो एका किनाऱ्याला धडकला. तो किनारा होता अमेरिकेचा किनारा. जेव्हा तो अमेरिकेच्या किनाऱ्याला धडकला तिकडे पण स्थानिक भूमिपुत्र होते. ते तिकडचे स्थानिक भूमिपुत्र त्यांनी त्यांचा पाहुणचार केला. त्यांना अन्न धान्य पाणी सगळं काही पुरवलं. आणि अन्न धान्य पाणी पुरवत असताना खूप दिवस गेले. किती दिवस अन्नधान्य पाणी पुरवणार? ओके. एक दिवस ते थांबले. त्यावेळी कोलंबस हा ॲस्ट्रॉनॉमीचा जाणकार होता, त्याला खगोलीय घटना माहीत होत्या. त्याने एक विचार केला की इकडचे भूमिपुत्र आहेत ते अंधश्रद्धाळू आहेत, ते एका विशिष्ट देवाची पूजा करतात. त्याला माहिती होतं की 3 दिवसांनी ब्लड मून होणार आहे, म्हणजे चंद्र लालसर दिसणार आहे. सो तो त्याच्या सैन्यासकट गेला आणि तिकडच्या भूमिपुत्रांना म्हणाला, मी तुम्हाला सांगतो 3 दिवसांनी तुम्ही माझं पालन पोषण केलं नाही, माझ्या सैन्याचं पालन पोषण केलं नाही, आम्हाला अन्नधान्य पुरवलं नाही, म्हणून तुमच्या देवाचा कोप झाला आहे आणि 3 दिवसांनी देव चंद्र रक्तरंजित करून टाकेल. 3 दिवसांनी. भूमिपुत्र घाईवरले, कन्फ्यूज झाले, असं कसं होऊ शकतं.
3 दिवस बरोबर झाले आणि फेब्रुवारी 1504 ओके साधारण तेव्हा हा ब्लड मून झाला. भूमिपुत्रांनी पाहिलं, अरे बापरे, रक्तरंजित चंद्र झालाय, नक्कीच देवाचा कोप झालाय. नाही नाही, हे दैवी पुरुष आहेत. ते कोलंबसकडे गेले, देवाला सांगा की आमचे गुन्हे, आम्ही जे पाप केलं ते माफ कर, आम्हाला पाप मुक्त कर. आणि त्याला माहिती हो की काही काळात हे रेड मून जाणार आहे, चंद्रग्रहण जाणार आहे. आणि थोड्या वेळी ते चंद्रग्रहण संपलं आणि चंद्र फुल मूनच्या रेग्युलर प्रतिमेत आला. सगळे खुश झाले, कोलंबची पूजा करायला लागले आणि त्याच्या सैन्याला त्यांनी अन्नधान्य पुरवलं. हे सांगायचं कसं, याचा सांगण्याचा अर्थ असा की ही सायन्स टर्म आहे, पण विज्ञानामध्ये आणि अध्यात्मामध्ये याचं प्रेझेंटेशन आपल्या वेदांमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, इव्हन ज्योतिषशास्त्र अचूक सांगतं, आजही तुम्ही कॅलेंडरमध्ये जा, ज्योतिषशास्त्र अचूक सांगतं की आज चंद्रग्रहण आहे, आज पूर्ण चंद्रग्रहण. एक मिनिट तुम्हाला मध्ये इंटरप्ट करेन की ग्रहण म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात काय येतं की बाबा वेद कधी लागतील, मग त्याच्या संदर्भात कोणते नियम पाळायचे आहेत का, विशेषतः गर्भवती महिला असतील मग त्यांनी बाहेर पडायचं नाही, त्यांनी टोकदार धारदार वस्तू घ्यायची नाही, त्यांनी काही कापायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी पाळल्या जातात. हे सर्वसामान्यांच्या बाबतीत झालं, परंतु एक आपण वैज्ञानिक असल्याकडून त्याच्या पलीकडे पाहता, याचा काय संबंध आहे का सगळ्या गोष्टीची? आणि तुम्ही परत तुमच्या मागच्या मुद्द्यावर या. ओके, मी तुम्हाला थोडंसं विश्लेषण देईन. आपण जे भूमिपुत्र आहोत किंवा आपण स्थानिक नागरिक आहोत, आपण कर्माच्या पाठी लागावं. आपलं अध्यात्म खूप मोठं आहे, कर्मकांडाच्या नाही, कर्माच्या. आपण पाहिलात तर वेदानुसार जेव्हा पुराणं रचली गेली तेव्हा महाकालेश्वर, महाकालाचा अवतार विप्लाद होतं. विप्लादाच्या अवतारानुसार जर आपण एका सुप्रीम शक्तीवरती, ओके, जो जग चालवतो, जो विश्व चालवतो, त्याच्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला ग्रहण, कुठल्याही प्रकारचं ग्रहण, राहू केतू पाळण्याची गरज नाही, कारण की तोच करता धरता आहे. माझ्या हातात मला हे शिकवलंय. ओके, त्याच्यामुळे कदाचित जेव्हा माझ्या घरात ग्रहण व्हायचं, ग्रहण पाहायला जायचो, तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगायचो ते ग्रहण बघ, पुन्हा पाहायला मिळणार नाही. ओके, आणि मी तुला सांगतोय कर्मावर विश्वास ठेव, आपली पोरं सुदृढ होतील. त्यामुळे माझा एक मुलगा 15 ऑगस्टला झाला आणि मुलगी 26 जानेवारीला झाली, आणि दोघंही छान आहेत. ओके, आता मला पुढे जायला आवडेल. आता एक्झॅक्टली चंद्रग्रहणमध्ये हे ब्लड मून का, हे लालसर कलर येतो कुठून, रंग येतो कुठून? आता होतं असं की चंद्रग्रहणामध्ये आपण ही इमेज पाहू शकता. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की सूर्य एका बाजूला, मध्ये पृथ्वी आणि त्याच्या पलीकडे चंद्र. जेव्हा पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र झाकोळला जातो तेव्हा लुनार एक्लिप्स किंवा चंद्रग्रहण होतं. पण प्रत्येक वेळी तो लाल दिसतो का चंद्र? नाही. कधी कधी तो काळसर दिसतो, कधी कधी तो कमी काळसर दिसतो आणि कधी कधी तो लाल दिसतो. याच मी तुम्हाला घटना सांगतो. जेव्हा सावली पडते तेव्हा हा जो पार्ट आहे इथला, जिथे कमी, जिथे फिक्की सावळी आहे, ओके, गडद सावळी नाही, त्या पार्टला आपण सायन्सच्या लँग्वेजमध्ये उंबरा बोलतो. जेव्हा चंद्र उंबरेवर जातो, उंबऱ्याच्या कक्षेत जातो, या एरियामध्ये जातो, तेव्हा तो काळसर दिसतो. ओके, आज चंद्र इथे येतो, ओके, सॉरी, आज चंद्र उंबरामध्ये येतो, पेनुंबरामध्ये नाही. उंबरामध्ये काय होतं की चंद्र गडद छायेमध्ये येतो. जेव्हा चंद्र गडद छायेमध्ये येतो तेव्हा तो लाल रंग दिसतो. आता लाल रंगच का दिसतो? आता तुम्हाला मला सांगायला आवडेल की आपण जर स्कॅटरिंग जाणत असाल, म्हणजे आपल्याकडे जो एक स्पेक्ट्रम आहे, तो स्पेक्ट्रममध्ये जेव्हा विबजोर आपण शिकलो असू, व्हायलेट लाईट पासून लाल रंगापर्यंत, तर आपला निळा रंग आहे, निळा रंग याची वेवलेंथ खूप कमी असते. वेवलेंथ कमी असल्यामुळे तो आपल्या वातावरणात येऊन जातो. पण लाल रंग आहे, आपण पाहू शकतो, याची वेवलेंथ खूप जास्त आहे, तो वातावरणात थेट प्रवेश करू शकत नाही, तर स्कॅटरिंग होतं वरतीच. त्याच्यामुळे आपण पाहाल तर संध्याकाळी आपल्याला सूर्य लाल रंगाचा दिसतो, कारण की त्याच्या क्षितिजापर्यंत हे स्कॅटरिंग जातं आणि ते लालसर दिसतं. त्याच फिनॉमिनॉनमुळे जेव्हा चंद्र उंबरामध्ये येतो, गडद छायेत येतो पृथ्वीच्या, तेव्हा लाल स्कॅटरिंग जास्त दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला लाल रंग, मून हे लाल रंगाचं दिसतं, रेड मून दिसतं, अगदी मंगळासारखंच ते दिसतं. ओके, नाहीतर बाकीच्या काळी तो काळसर दिसतो. ओके, पौर्णिमा रेग्युलर असेल तर त्याचा जो येलो रंग आहे त्याप्रमाणे दिसतो. ओके, का दिसतो परत सांगेन मी, ही वेवलेंथ त्याची जास्त असते, निळ्या रंगाची वेवलेंथ खूप कमी असते, त्याच्यामुळे वातावरणामध्ये ते प्रवेश करतात. ओके, तर आज चंद्रग्रहण आहे, चंद्रग्रहण आज सोबत ब्लड मून आहे आणि आपला चंद्र लालसर दिसतोय. ओके, आणि तो लालसर कशामुळे दिसतोय तर वेवलेंथ मोठी आहे याची. भारतात तो त्या पद्धतीने दिसणार आहे का? कारण आज 7 वाजेपर्यंत आहे. हो, संध्याकाळी थोडाफार आपल्याला दिसू शकतो, थोडाफार ग्रहण सुटत असताना. ओके, तर आपल्याला लालसर छडा तिथे नक्की दिसू शकते, ते आपण पाहू शकता सगळे. ओके, पण मी तुम्हाला सांगेन ही खूप रिअर खगोलीय घटना आहे. आपण पौर्णिमा पाहिली, चंद्रग्रहण पाहिलं, पण फुल ब्लड मून, ओके, रक्तरंजित चंद्र हे भेटणं, पाहणं
खूप रेअर असतं, तर आपण याचा आज नक्की आनंद घ्यावा. स्क्रीनवर म्हणजे दिसेल का आपल्याला त्या वेळेला कदाचित? हो, 7 वाजेपर्यंत आपल्याला दिसू शकतं ते. 7 वाजेपर्यंत आपण इथे पण बघण्याचा प्रयत्न करूच. ओके. तर मला खात्री आहे आपण ग्रहण कसं होतं याची माहिती आहे, आणि आज फुल ब्लड मून रक्तरंजित चंद्र का दिसतो याचीही आपल्याला माहिती कळाली असेल. मी पुन्हा सांगेन की हा उमराच्या एरियामध्ये आलेला आहे, जी गडद छाया आहे. त्याच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा फक्त लाल स्कॅटरिंग होतो, कारण की पृथ्वीच्या क्षितिजावरून फक्त लाल रंग आपल्याला दिसण्यास येतो, आणि वातावरणामध्ये आपल्याला निळा रंग दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला आकाश निळा दिसतो. ओके, आपल्याला पाणी निळं दिसतं. ओके, आता तो इथे आहे उमरामध्ये, म्हणून आपल्याला तो लालसर दिसतो. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, आपण सगळे उत्सुक असाल की अवकाश, आता चंद्रग्रहणाबद्दल बोलतो, पण अवकाश आणि अवकाशाचं संशोधन कुठपर्यंत चालू आहे आणि अवकाशाच्या संशोधनाची गरज काय. ओके, ही माहिती देखील मला आपल्याला द्यायला आवडेल आणि विद्यार्थ्यांना द्यायला आवडेल, कारण की मला आठवतं जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी इच्छा होती की बाबा मला पायलट व्हायचं. ओके, मला माहित नव्हतं मी ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट होईल. ओके, तशी आज बऱ्याच विद्यार्थ्यांची आणि लहान मुलांची इच्छा असते की मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं. ओके, आपल्याला ही माहिती आहे की सगळीकडे प्लॅनेटरी सेटलमेंट आणि स्पेस सेटलमेंट प्रोग्राम चालू आहेत, म्हणजे दुसऱ्या ग्रहावर राहण्याचा प्रयत्न. ओके, राहण्याचा, जगण्याचा. ओके, आणि तिकडेच आपली उत्क्रांती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कधीतरी ही पृथ्वी नष्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे हे गरजेचं असं म्हणायला लागेल का? मला हे नाही म्हणायचं की पृथ्वी नष्ट होणार, पण पृथ्वी कदाचित राहण्याजोगी होणार नाहीये. याचं कारण मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेनच हे का होत आहे. पण आपण पुढे जाऊया. आता दादा मला तुला सांगायला आवडेल, आपण 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकात आहोत. बरोबर, 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकात आहोत. तुला चंद्रावर कुठे आपल्या कॉलनीज दिसतात? नाही. हवेत गाड्या दिसतात? नाही. म्हणजे 19व्या शतकात ज्यावेळी सांगितलं होतं की आपल्या हवेत गाड्या असतील, चंद्रावर आपल्या कॉलनीज असतील, तसं काही झालेलं नाही. ओके, अगदी तुम्ही म्हणाल तर इथला स्थानिक भूमिपुत्र स्वतःच्या भूमीमध्ये स्वतःच्या वडिलांचं नाव लावायला सक्षम नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला करेक्ट, सो आपल्याला त्यासाठी वाद करावे लागतात. सो 21व्या शतकातलं 3रं दशक आलं तरी आपली परिस्थिती जैसे ते आहे. आता महत्वाची मुद्दा काय, एक्सप्लोअर करण्याच्या आधी आपण पहिले भूतकाळात गेलं पाहिजे. भावांनो बहिणींनो, जेव्हा अवकाशाचं संशोधन झालं तेव्हा रशियाने स्पुटनिक नावाचा उपग्रह सोडला. ओके, साधारण 1956-57 मध्ये हा स्पुटनिक नावाचा उपग्रह सोडला होता. तर हे आहे भूतकाळ. आता आपण कुठं आहोत? वर्तमानात. हे आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एक प्रकारे आपली स्पेस लॅब आहे. ही स्पेस लॅब पृथ्वीभोवती, ओके, पृथ्वीच्या अराउंड ऑर्बिट करते, फिरते. ओके, कधी कधी आपल्याला टेलिस्कोपनी ही नजरेस पडते. ओके, किंवा आपण कधी कधी रात्री पाहिलं तर ही चमकते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. एक्झॅक्टली काय चालतं ते? इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये विविध ऑर्गनायझेशन आहेत. फॉर एक्झाम्पल नासा आहे, युरोपियन स्पेस एजन्सी आहे, जापनीज स्पेस एजन्सी आहे, कॅनेडियन स्पेस एजन्सी आहे. ओके, यांनी हळूहळू आपले उपग्रह वरती सोडले. ओके, आणि पुढे जाऊन आपण त्याची अटॅचमेंट केली स्पेसमध्ये. ओके, सो ही एक आपली प्रयोगशाळा आहे, आपण ती प्रयोगशाळा म्हणू शकता. ओके, इकडे नवीन विज्ञान होत नाही बोलाल तर, इकडे ही प्रयोगशाळा मेंटेन केली जाते आणि अवकाशातली फोटोग्राफी, आपल्या वातावरणातील बदल या संदर्भात माहिती घेतली जाते. ओके, नवीन विज्ञान करण्यासाठी आपल्याला अजून अशा प्रयोगशाळा निर्माण कराव्या लागतील. मी पुढे सांगणारच आहे की हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची निर्माण आपण कसं केलं याच्याबद्दल मी सगळ्यांना माहिती देणारच आहे. तर आपण आता इथे आहोत आणि आपण जातोय कुठे दादा? आपण जातोय मंगळावर. राईट. सो आपण भूतकाळात 1957ला उपग्रह सोडला, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला होतो, आपण जातोय आता मंगळावरती. आपण मंगळावरती पुन्हा येऊ. प्रश्न आहे महत्वाचा, शोध का घ्यावा? संशोधन का करावं? याची 2 कारणं आहेत. पहिली कारण एक आहे क्युरिओसिटी. ओके, आपल्या मानवी रक्तात क्युरिओसिटी आहे, जिज्ञासा आहे. ओके, की याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडे काय, आणि या शोधात आपण नवीन नवीन फ्रंटियर्स, ओके, नवीन नवीन शोध लावतच गेलो. आणि दुसरी गोष्ट आहे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे काय? पाणी, जमीन, सोनं, हिरे, मोती, या शोधात माणूस असतोच प्रत्येक वेळी. सो एक प्रॅक्टिकल झालं आणि दुसरं झालं क्युरिओसिटी. या गोष्टींमुळेच ते युरोपियन कॉलनीज निघाल्या. काही जण अमेरिकेमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये गोल्ड रश करायला गेले, किंवा आपल्या भारतामध्ये गोलकंडा, ओके, तिथे खाणी आल्या. हे कशासाठी आलं? कारण त्या प्रॅक्टिकल नीड होत्या. ओके, भौतिक गोष्टीमध्ये माणूस नेहमी फसतो आणि त्याच गोष्टीमुळे कदाचित दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे करेक्ट, की बाबा भौतिक गोष्टीमध्ये मला नाव द्यायचं आहे, पण अल्टिमेटली हा निसर्गाचा बॅलन्स आहे. आम्ही स्थानिक देतले, आमच्या नैसर्गिक वडिलांचं नाव इथे गेलं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि निसर्ग जपताना हे आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आता तसं युरोपियन कॉलनीज पुढे गेल्या आणि संशोधन सुरू झालं. आता संशोधन सुरू असताना एक सिरीज सुरू झाले. मला सगळ्या भावांना आणि बहिणींना याची माहिती द्यायला आवडेल.
भावांनो, आत्ताचं जग याला आपण स्पेस डिमॉक्रेटायझेशनचं जग बोलतो. म्हणजे काय? अवकाशाचं लोकशाहीकरणाचं युग सुरू झालंय. अवकाश सगळ्यांसाठी खुलं झालंय. ओके, आज शाळेतली मुलं, ओके, हायस्कूलमधली मुलं, कॉलेजमधली मुलं, युनिव्हर्सिटीमधली मुलं, ओके, यांना ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ऍक्सेसिबल झाले. ओके, तुम्ही म्हणाल तर छोटे जाऊ शकतील ही मुलं कधीतरी ते सोपं होऊन जाईल पुढे, त्याची माहिती मी देणारच आहे आपल्याला. पण ते छोटे छोटे साऊंड रॉकेट किंवा क्यूब सॅटेलाइट्स या माध्यमातून आपल्याला जाणीव किंवा आपली क्युरिओसिटीसाठी जे जे प्रयोग आहेत ते पृथ्वीच्या वातावरणात किंवा पृथ्वीच्या बाहेर वातावरणात करतच आहेत. राईट. सो अवकाश फक्त आता अवकाश आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही नॅशनल लॅबोरेटरी राहिली नाहीये, ही सगळ्यांसाठी खुली झालेली आहे. सो तिकडचं सायन्स आपल्याला पाहायला मिळेल. नासाची एक वेबसाईट आहे, नासा स्पिन ऑफ. सो नासा स्पिन ऑफवर आपण गेलं की आपलं डे टू डे कोणतं असं तंत्रज्ञान आहे जे आपण रेग्युलर गोष्टींमध्ये म्हणजे साधारण जीवन जगत असताना वापरू शकतो, याची आपल्याला माहिती तिथे मिळू शकते. आता सगळ्यांसाठी अवकाश खुलं झालेला आहे आणि अवकाश खुलं झालंय याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अवकाशात जाणं स्वस्त झालंय. अवकाशात जाणं खूप स्वस्त झालंय. ओके, आता पहिली गोष्ट काय होतं की जवळजवळ आपण जर विचार केला तर आपल्याला जर पर पाऊंड अवकाशामध्ये एखादं यान पाठवायचं असेल तर आपल्याला जवळजवळ म्हणायला गेलं जातं तर 40 लाख रुपये खर्च यायचा. 40 लाख रुपये खर्च पर पाऊंड. ओके, आज पाऊंड वजनाला. ओके, आज काय झालंय, आज रियुजेबिलिटी टेक्निक आपण सुरू केलंय. म्हणजे जेव्हा आपण रॉकेट किंवा वाहनं सोडतो तेव्हा वाहनांसोबत इंधन सोडून ते वाहन परत मिळवतो आणि ते वाहन पुन्हा पुन्हा वापरतो. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं, तो रॉकेट आपण सोडतो, त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी रिलीज करतो स्पेसमध्ये, अवकाशामध्ये. मग तर मॅन्ड असेल तर माणसं, आपले ॲस्ट्रॉनॉट्स किंवा काही उपग्रह, आणि परत तो रॉकेट आपण धरतीवर उतरवतो. या गोष्टीला आपण रियुजेबिलिटी म्हणतो. पूर्वी हे आकाशातच सोडले जायचं आणि कचरा म्हणून. करेक्ट. आणि तो गार्बेज किंवा ती डेब्री अवकाशामध्ये फिरत राहायची. जी आताही खूप डेब्रीज आपल्या अवकाशामध्ये आहे, पृथ्वीच्या वातावरणात फिरत आहे. ठीक आहे. सो रियुजेबिलिटी सुरू झाली. रियुजेबिलिटी जेव्हा सुरू झाली तेव्हा झालं असं की जवळजवळ 90% कॉस्ट आपण कमी केली. 90%. म्हणजे म्हणायला जाल पहिले 40 लाख खर्च व्हायचा, आता 40,000 ते 1 लाख रुपये पर पाऊंड खर्च होतोय. त्याच्यामुळे स्वस्त झालं हे. ओके, दुसरी गोष्ट काय आहे आपण पाहू शकता, क्यूब सॅटेलाइट. ओके, अगदी आपल्या गाडीमध्ये एक टिश्यूचा डब्बा असतो बघा, त्या आकाराची ही सॅटेलाइट असते. ओके, ज्याच्यामध्ये एक सेल्युलर डिव्हाइस असतो, हे सोलर पॅनल्स असतात ते चालू ठेवण्यासाठी सेल्युलर डिव्हाइस असतो. आणि सोबतच आपल्याला जे स्पेक्ट्रोमीटर किंवा फोटोमीटर आहे, समजा आपल्याला फोटो घ्यायचे तर फोटोमीटर, स्पेक्ट्रो घ्यायचे तर स्पेक्ट्रोमीटर, किंवा अवकाशामधले वातावरणामधले बदल, त्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर सेन्सर लावा, ह्युमिडिटी सेन्सर लावा किंवा अन्य सेन्सर लावा ज्याची तुम्हाला माहिती घ्यायची, हे तुम्ही क्यूब सॅटेलाइटच्या माध्यमातून सरळ छोटे सॅटेलाइट असतात. हो. सो याला मायक्रो सॅटेलाइट किंवा नॅनो सॅटेलाइटचा पार्ट म्हणतात, क्यूब सॅटेलाइटचा, जे आत्ताची शाळेतली मुलं सुद्धा सोडतात. म्हणून मी म्हटलं अवकाशाच्या लोकशाहीकरणाला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचं तिसरं कारण, अवकाशात जाणं सोपं झालं याचं तिसरं कारण आहे, तर आपण जमिनीवर काय म्हणतो, जमिनीवर आपण म्हणतो टाइम इज मनी. राईट, टाइम इज मनी. आता म्हणाल तर आपण सेटअप करताना मला थोडासा वेळ झाला, त्याच्यामुळे कदाचित आपले प्रेक्षक आणि आई बाबा वाट पाहत असतील, त्याच्यामुळे सॉरी सगळ्यांना. पण टाइम इज मनी. पण स्पेस बिझनेसमध्ये मास इज मनी. ओके, पृथ्वीवर धरतीवर टाइम इज मनी, पण अवकाशामध्ये मास इज मनी. म्हणजे जेवढं जास्त वजन तेवढं तुम्हाला इंधन लागणार. ओके, का ते इंधन त्याच्या एस्केप म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर वेगाची गरज असते. ओके, सो ते वेग धारण करण्यासाठी आपल्याला जास्त इंधन लागेल जर जास्त वजन असेल तर. ओके, आणि त्या इंधनासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागतात. आता हा विषय आणि त्याच्या बॉडी स्ट्रक्चरसाठी सुद्धा रॉकेटच्या, हा विषय आपण कसा टाळला. आता सायन्स मधला एक पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो मटेरियल सायन्स. मटेरियल सायन्स हे एवढं प्रगत झालंय, त्याच्यामध्ये एक नवीन तंत्रज्ञान आलंय. ओके, ते म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला सिलिका माहिती असेल, सिलिका काच. सो सिलिकाचं रूप एरोजेल नावाचं मटेरियल आता इंट्रोड्यूस झालंय, त्याची ओळख सगळ्यांना होते. एरोजेल तुम्ही म्हणाल तर एकदम हवेसारखं, अगदी हलकं, एकदम कमी वजनाचं. ओके, पण त्याची स्ट्रेंथ, तुम्ही त्या एरोजेलवर एक अख्खी वीट ठेवू शकता छोट्याशा स्फटिकावर. ओके, सो एरोजेलमध्ये काय असतं, 99% हवा असते आणि बाकी SO2 म्हणजे सिलिका. ओके, सो ही एरोजेल आता आपण स्पेस ॲप्लिकेशनमध्ये किंवा रॉकेट ॲप्लिकेशनमध्ये, तसेच जे ॲस्ट्रॉनॉट स्पेस सूट घालतात त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये वापरायला सुरुवात केली, जेणेकरून पेलोड आणि रॉकेटचं वजन, ओके, व्हेइकलचं वजन कमीत कमी होईल. ठीक आहे. सो या 3 कारणामुळे अवकाशात जाणं खूप सोपं झालं आणि स्वस्त झालेलं आहे. ओके, यासोबतच मला सर्व भावा बहिणींना एक आयडिया द्यायला आवडेल. तुम्हाला माहिती आहे
बऱ्याच जणांचं आता लग्न झालंय आणि लग्न झाल्यावर पहिलं येतं की बाबा मी तुला चंद्रावर घेऊन जाईल. ते नवीन जे जोडपं असेल बाबा काय करशील तू माझ्यासाठी तर चंद्रावर घेऊन जाईल अशा एक आख्यायिका असायची. राईट ते राईट खरं होणार आहे का कधी? हो, मला हे सांगायचं आहे भावांनो आणि बहिणींनो, पहिले जेजुरीला घेऊन जा. ओके, हा, जर तुम्ही जेजुरीला घेऊन गेलात तर तुम्ही तुमची पर्वणीच असेल. पण हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे, चंद्रावर जाणं शक्य होणार आहे, पृथ्वीच्या बाहेर जाणं शक्य होणार आहे. कारण की एक कन्सेप्ट येते ज्याला आपण म्हणतो स्पेस टुरिझम. स्पेस टुरिझम उदयास येते. ओके, अवकाशाच्या लोकशाहीकरणामध्ये स्पेस टुरिझम उदयास येते. आणि स्पेस टुरिझम मधला सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे आपल्याकडे कसे एअरपोर्ट आहेत त्याचप्रमाणे स्पेस पोर्ट्स आहेत. स्पेस पोर्ट्सचं काम सुरू झालेलं आहे जगामध्ये आणि पहिल्या स्पेस पोर्ट बांधणीला सुरुवात देखील झाली आहे. ओके, हेच त्याचं आर्किटेक्चर स्पेस पोर्टचं. हे आहे अमेरिकेच्या टेक्सास राज्यामध्ये ग्रीनफील्ड म्हणून एरिया आहे. सो ग्रीनफील्ड एरियामध्ये हे स्पेस पोर्टचं काम चालू झालेलं आहे. पुढे जगभरात, भारतामध्ये सुद्धा स्पेस पोर्ट्स बनतील. ओके, सध्या आपण एअरपोर्टचं नाव देऊया, स्पेस पोर्टचं नाव आपण पुढे बघू, पण नक्कीच स्पेस पोर्टला सुद्धा भूमिपुत्रांचं आपण नाव लावायचं आहे, हे लक्षात घ्या. सो स्पेस पोर्ट ही संकल्पना उदयास येते आणि स्पेस पोर्टमुळे अवकाशात जाणं सोपं होणार आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या कंपनीज भाग घेतात? ब्ल्यू ओरिजिन आहे, व्हर्जिन गॅलेक्टिक आहे, स्पेसएक्स आहेत. यांनी या प्रकारचे व्हेइकल्स आणि रॉकेट्स बनवायला सुरुवात केलेली आहे. ओके, स्पेसक्राफ्ट बनवायला सुरुवात केलेली आहे. ते सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहेत आणि लवकरच आपल्याला हे जनरली पाहायला मिळतील. ही नवीन कन्सेप्ट राहणारच नाही. ओके, सो ही मला तुम्हाला माहिती द्यायची होती. आता मी परत मंगळावर येतो. मंगळाकडे येतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, आपण मंगळावरच का जातो? पत्रिकेतला मंगळ नाही ना. म्हणजे मंगळाची भीती असते खरे तर, आणि वैज्ञानिकांना तर मग त्याचं आकर्षण असतं. राईट, मला नक्की म्हणता येईल की आता ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे त्यांनी मंगळावर जावं आणि आणि त्याचा दोष काढून टाकावा. कदाचित. ओके, पण हा, काही गोष्टींमध्ये ज्योतिषशास्त्र सुद्धा महत्व आहे. त्याला काही ना काही कारण दादा नक्की असतात. ओके, आपण येऊ त्या गोष्टीवर येईल. पण हा, मंगळ, आपण मंगळावर जातोय. आपण मंगळावर का जातोय दादा? आपण दुसऱ्या प्लॅनेट्सवर का नाही जात? आपण शुक्रवर का नाही जात? ओके, जर तू शुक्र बघितला, शुक्र आणि पृथ्वी जवळजवळ सेम, वातावरण सेम नाही पण त्यांचं वजन बघितलंस तर सेम आहे, आकार बघितलं सेम आहे. आपण मंगळावरच का जातो? याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मंगळावर आपण उतरू शकतो, मंगळावर आपण लँड होऊ शकतो. कारण की हा रॉकी प्लॅनेट आहे, दगडी प्लॅनेट आहे. आपण तिथे लँड होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण मंगळावर जातोय. आणि दुसरी गोष्ट मी तुला सांगितली, क्युरिओसिटी. ओके, माणसामध्ये ती प्रेरणा आहे. जर आपण मंगळ अटेंड केलं तर कदाचित पुढचे ग्रह अटेंड करू. भविष्यात जर जायचं झालं तर मग राहण्यासारखी जागा ही पहिला उपग्रह तो मंगळ असेल का मग दुसरा कुठला असेल तुमच्या म्हणण्यानुसार? ओके, आता मी त्याच्याकडे येतो, पण तुला सुरुवात सांगतो. तू ही एक इमेज बघ. या इमेज मध्ये तू पाहू शकतोस की 19व्या शतकात, म्हणजे अगदी आता 100 वर्ष होऊन गेले, 19व्या शतकामध्ये जे वैज्ञानिक होते त्यांनी हे बायप्लेन स्ट्रक्चर केलं होतं तयार. आणि बायप्लेन स्ट्रक्चर मध्ये त्यांनी एक म्हण म्हटलंय, मॅन शुड इन्व्हेड स्पेस, ओके, विथ द टेरिफिक स्पीड ऑफ 2 माइल पर मिनिट. म्हणजे 19व्या शतकामध्ये 2 मील पर मिनिट याला ते टेरिफिक स्पीड म्हणायचे. ओके, आता आपण एक्सप्रेस वे वरच कुठला स्पीड घेऊन जातो पण विचार करा. ठीक आहे, सो त्यावेळी ही अवस्था होती. कल्पना बदलत जातात. करेक्ट. सो मानवी एव्होल्युशन होत चाललंय, त्याच्याप्रमाणे स्पेस ऍप्लिकेशनचं पण एव्होल्युशन होत चाललंय. मंगळाकडे आपण कूच करतोय. आता हे बायप्लेन स्ट्रक्चर गेले आणि बायप्लेन स्ट्रक्चर जाऊन रॉकेट्स आले आणि जर्नी टू मार्स या प्रोग्रामला सुरुवात झाली. या जर्नी टू मार्स या प्रोग्राम मध्ये आपण सायन्स, एक्सप्लोरेशन, टेक्नॉलॉजी आणि सोबतच इन सिटू ऍप्लिकेशन म्हणजे काय? आपण मंगळावर जाऊ पण मंगळावरचीच साधन सामुग्री आपल्या जगण्यासाठी वापरू. कारण म्हणजे पृथ्वीवर सगळ्या गोष्टी आहेत इथे, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टीची जीवनावश्यक भाजीपाला सगळं म्हणजे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. तसं वातावरण मंगळावर तसं नाही, तशी जगतील तशी गोष्टी. बरोबर. हो, आता तुम्हाला एक माहिती द्यायला आवडेल, मंगळाच्या मातीमध्ये आपल्याला वॉटर मॉइश्चर मिळालंय. 2% वॉटर मॉइश्चर आहे. त्याच्या एक्स्ट्रॅक्शनचा प्रयत्न चालू आहे. ओके, म्हणजे आपल्याला पाणी मिळू शकतं, ही गोष्ट कळाली. फार कठीण नाही वाटत सगळ्या गोष्टी ऐकायला, तर म्हणजे फार कठीण वाटतात दादा. एक्स्ट्रॅक्शन मेथड आणि न्यूक्लिअर ट्रान्समिटेशन हे गेले कित्येक दशके आपण करत आहोत. ओके, आपल्याला ते एक्सपोजर मध्ये आले नाही म्हणून माहित नाही. ओके, याचं कारण असं की आपली जी एज्युकेशन सोसायटी आहे, ओके, किंवा आपली जी शिक्षण व्यवस्था आहे, याचा सिलेबस पूर्वांपार तोच आहे.
ओके. आपल्याला अप्लाइड म्हणजे जे मी शिकतो तेच मी इम्प्लिमेंट करतो जगामध्ये, अशा शिक्षण व्यवस्थेकडे वळणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी वळलो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होऊ शकतील. सो इन सेटू ॲप्लिकेशन आलेले आहेत, रॉकेट्स आलेले आहेत, बायप्लेन स्ट्रक्चर गेलेले आहेत, मंगळावरती साधन सामग्री आपण वापरणार आहोत. जसं मगाशी मी तुला एरोजेल सांगितलं तसंच कार्बन नॅनो ट्यूबचे सोलर सेल आपण तिकडे वापरणार आहोत, ज्याच्यामुळे काय होणार आहे नॅनो टेक्नॉलॉजीच्या रूपामुळे की आपल्याला सौर ऊर्जेचा वापर करता येईल तिकडच्या ऊर्जेसाठी. ऑब्व्हियसली आपण मंगळावरती राहू शकतो का नाही, कारण मंगळावरती कार्बन डायऑक्साईड खूप जास्त आहे. ओके. तसंच आपण जेव्हा अवकाशात गेलो त्या अवकाशामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, तू ऐकशील तर ॲस्ट्रॉनॉट आपली बोन मास म्हणजे आपल्या हाडांचं वजन लूज करतात, हाडांचा मास लूज करतात, सोबतच त्यांची दृष्टी कमी होते. ओके. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. अनुकूल परिस्थिती नाहीच तिथे एक प्रकारे, प्रतिकूल परिस्थिती आहे सगळी. हो. इव्हन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आपले जे ॲस्ट्रॉनॉट पण पाठवतो त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला. ओके. म्हणजे जेव्हा ते मिशनला जातात, मिशनवरून जेव्हा परत येतात, ओके, तेव्हा ते रिकव्हरीसाठी सुद्धा वेळ घालवतात. ओके. जेणेकरून त्या नॉर्मलाइज प्रोसेस होऊन जातील आणि नॉर्मल जीवन जगू शकतील. ओके. आणि हे प्रत्येक ॲस्ट्रॉनॉट सोबत होतं. ओके. मंगळावर तू पाहशील तर मंगळाचं वातावरण जर तू पाहशील ना तर मंगळाचं वातावरण पृथ्वीच्या 1% आहे. ओके. जर पृथ्वीचं वातावरण पण 100% म्हणालं तर मंगळाचं 1% आहे. ओके. तिथे चुंबकीय बल नाही आहे. जेव्हा आपण तिथे रोबोट्स पाठवतो विचार कर कुठलाही ड्रॅग येत नाही. म्हणजे पृथ्वीवर एखादा यान खाली येत असेल तर त्याला खूप ड्रॅग येतो, नवीन नवीन वातावरणामध्ये येतो. म्हणजे वरती थर्मोस्फेअर, मेसोस्फेअर, स्ट्रॅटोस्फेअर, ट्रोपोस्फेअर असा तो घर्षण करत खाली येतो. म्हणून जळतात म्हणजे आपण पाषाण वगैरे येत ना ते उल्का वगैरे बघतो करेक्ट वातावरणात त्या तग धरू शकत. करेक्ट. आणि त्याचा महत्वाचा पार्ट असा आहे की लाईक आपला मेसोस्फेअर आणि थर्मोस्फेअर मध्ये एक पट्टा आहे, त्याला आपण म्हणतो आयनोस्फेअर. इथे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे फ्री आयन्स आहेत. ओके. तिकडे या शक्यता जास्त होतात. मंगळावरती असं वातावरण नाही. मंगळावरती कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, ऑक्सिजन अगदी मिनिमल आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ऑक्सिजनची निर्मिती करावी लागेल तिथे. यासाठी जसं आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये प्रेशराइज चेंबरमध्ये राहतो तसेच प्रेशराइज चेंबर आणि कॉलनीज आपल्याला मंगळावर स्थापन करावे लागतील. ओके. म्हणजे अशा कॉलनीजमध्ये आपण राहू, सोबतच तिथे ग्रीन हॅबिटॅट एरियाज असतील. ग्रीन हॅबिटॅट एरियाज म्हणजे काय, असा एरिया जिथे आपण बटाटी, कांदे, भाजीपाला उगवू शकू. ओके. तिथेही सूर्यप्रकाश येतो. करेक्ट. सो सूर्यप्रकाशासोबत आणि प्रेशराइज एन्व्हायरमेंटमध्ये आपण अशा प्रकारचे ग्रीन एन्व्हायरमेंटमध्ये अशा प्रकारचा भाजीपाला करण्याचे प्रयत्न चालू आहेत. एखाद्या आवरणामध्ये आपल्याला सगळं राहायला लागेल. एक्झॅक्टली. प्रेशराइज आवरणामध्ये आपल्याला संपूर्ण एखादा म्हणजे इमॅजिन करता येईल की बाबा काचेचं संपूर्ण आवरण आहे आणि ते प्रत्यक्ष आपला वातावरणाशी संबंध येणार ना. नक्कीच. जसं आपण विमानात असतो ते प्रेशराइज एन्व्हायरमेंट असतं तसंच हे प्रेशराइज एन्व्हायरमेंट असतील. ओके. तर आपले प्रेशराइज कॅप्सूल्स असतील, आपण त्याच्यामध्ये तिथे राहू आणि त्याच आपल्या कॉलनीज असतील. ओके. सो मंगळावर कोण जाईल, आपल्याला तिकडे सिव्हिल इंजिनियर्स लागणार आहेत, आपल्याला तिकडे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स लागणार आहेत, आपल्याला तिकडे डॉक्टर लागणार आहेत. ओके. आपल्याला तिकडे ॲग्रिकल्चरिस्ट लागणार आहेत. आता हे सगळे जिथे जाणार आहेत हे स्वतः ॲस्ट्रॉनॉट पहिले असतील. ओके. आणि त्याच्यासोबतच त्यांच्याकडे हा स्पेसिफिक क्रायटेरिया आणि वैशिष्ट्य असतील जेणेकरून मानवाला राहण्यासाठी अनुकूल वातावरण ते तयार करू शकतील राहण्यासाठी प्रेशराइज. ओके. सो या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. आता दादा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आपण मंगळावर काय पाठवले, रोबोट्स पाठवले, बरोबर आहे. आता रोबोट्स काय असतात, रोबस्ट असतात. आपण त्यांना जे कमांड देतो त्याचे ते उत्तरं देतात, बरोबर आहे. आता मला सांग, आपण क्युरिओसिटी पाठवला तिथे, आपण अपॉर्च्युनिटी रोवर पाठवला, आपण अनेक रोवर तिथे पाठवले. सो रोवर पाठवून आपल्याला बराच कालावधी गेला तिथे सायन्स एक्सपेरिमेंट करायला. आता विचार कर, एवढा कालावधी गेलाय. आता एवढा कालावधी घेण्यापेक्षा आपण तिथे माणूस पाठवला. ओके. तर दोन गोष्टी साकारतील. जो वर्षानुवर्षे आपल्याला वेळ लागला एक्सपेरिमेंट करायला, कदाचित तो आपण एका आठवड्यात करू. शक्य आहे का नक्की, माणूस कधी पाठवू शकेल आता प्रॅक्टिकली? हो. यासाठी या सगळ्या अवकाशाच्या लोकशाहीकरणाच्या प्लॅटफॉर्ममध्ये या सगळ्या अवकाश संस्था एकत्र आल्या. स्पेस डिमॉक्रेटायझेशनमध्ये त्यांनी जर्नी टू मार्स सोबत ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशन प्रोग्राम चालू केला. ओके. सो ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशन म्हणजे स्पेस एक्सप्लोर करायचं, अवकाशाचं संशोधन करायचं, पण माणसासोबत. ओके. आणि या उद्देशाने मार्स मिशन जन्माला आला. ओके. सो आपण आता रोबोट पाठवलेत, आपल्याला काय पाठवायचं आता, माणसं पाठवायचे, आपल्याला ॲस्ट्रॉनॉट पाठवायचं. चंद्रा व्यतिरिक्त अजून कुठे माणूस गेलेला नाही, ते अजून फार सोपं आहे असं वाटत नाही. नक्कीच वाटत नाही. ओके. कदाचित आपण जर मंगळावर जाऊ तर कदाचित पृथ्वीला आपल्याला शेवटचं बाय बाय करावं लागेल. हो. कदाचित आपल्याला पृथ्वीवर येणं शक्यही होणार नाही. ओके. अशा प्रकारच्या गोष्टी आपण, कारण की आपण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं नाहीये. ओके. जेणेकरून पृथ्वीवर परत येऊ. सो कदाचित जे प्रिलिमिनरी ॲस्ट्रॉनॉट्स असतील त्यांना
मंगळावर राहावंच लागणार आहे. ओके, सो ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशनला सुरुवात झाली. ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशनमध्ये मी तुला सांगितल्याप्रमाणे माणसाला इथे सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स करायचे, ते प्रॅक्टिकल आहे. पण अगेन मी तुला म्हटलं दुसरं रिझन असतं क्युरिओसिटी आणि इन्स्पिरेशनल. दादा जस्ट एक विचार कर, जस्ट विचार कर, जेव्हा पहिला ॲस्ट्रॉनॉट मंगळवारी करून येईल, मंगळाची पूर्ण वारी करून पृथ्वीवर येईल, तेव्हा कदाचित आपला नवी मुंबईमधली मुलगी, सहारा वाळवंटातला एक मुलगा, अमेरिकेतला मुलगा, युरोपमधला मुलगी जेव्हा त्याच्यासोबत हात मिळवतील तेव्हा ते काय विचार करतील? तेव्हा ते एका सेन्स ऑफ अचिव्हमेंटचा विचार करतील. बरोबर आहे. आज आपण ग्लॅमरच्या दुनियामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना ओके आपला प्राईड म्हणतो. ओके, मोठ्या मोठ्या हॉलिवूड बॉलिवूड स्टार्सना आपला प्राईड म्हणतो. पण जेव्हा एक ॲस्ट्रॉनॉट मंगळवारी करून येईल तेव्हा सेन्स ऑफ अचिव्हमेंट त्याला तिथे जाणवेल आणि तो त्याचं भविष्य त्याच्यामध्ये पाहिजे. मला परत माहिती की म्हणजे एकतर मंगळाचं अंतर म्हणजे हे सगळं प्रकाशाच्या वेगानं तिथे करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे ते शक्य आहे का प्रॅक्टिकली? कारण आज इथे 7ला निघालो आणि संध्याकाळी 8 वाजता पोहोचणार आहे किंवा उद्या सकाळी पोहोचणार आहे असं तर नसणार आहे तो सगळा प्रकार. नक्कीच. आज मंगळाचा तू विचार केलास दादा, तर आपल्याकडे ज्या टेक्नॉलॉजी जे तंत्रज्ञान अवेलेबल आहे ओके, त्याला आपण सध्या हायब्रिड इंजिन वापरतोय. म्हणजे लिक्विड आणि सॉलिड या दोन्ही प्रकारचे इंजिन वापरून हायब्रिड इंजिन वापरतोय. ते हायब्रिड इंजिन आपण ओळखून घेऊ. पण त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 महिन्याचा अवधी आपल्याला लागेल आत्ताच्या उपकरणांसोबत मंगळावर पोहोचायला. ओके, म्हणजे पूर्ण मंगळवारी करायला आपल्याला 5 ते 6 महिने लागू शकतात. ओके, सो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला सांगितली की ह्युमन इन्स्पायर्स ह्युमन. माणूसच माणसाला प्रेरणा देऊ शकतो. तुम्ही रोबोटला हात मिळवला जो मंगळावरून तुम्हाला काही वाटणार, सेन्स ऑफ अचिव्हमेंट वाटणारच नाही. म्हणून ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशन हे महत्वासाठी आहे की माणूस माणसाला प्रेरणा देतो. ओके, म्हणजे जसं मी तुला म्हणालो की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नाव पडलं तर भूमिपुत्रांना एक प्रेरणा मिळून जाईल. करेक्ट, पुढच्या अचिव्हमेंटसाठी. सो ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशनची गणना इथून सुरू झाली. आता याच एक्सप्लोरेशन मध्ये ही माझी मुलगी आहे. ओके, तिचं नाव श्रीना. सो जेव्हा ती ग्रहांकडे पाहते किंवा तिच्या डॅडीला ती स्पेस सूट मध्ये पाहते. आता ती 5 वर्षाची झाली. हे तिचा 8 महिन्याचा असताना फोटो आहे तिचा. ओके, सो ह्युमन इन्स्पायर्स ह्युमन. सो जेव्हा ती तिच्या डॅडीला स्पेस सूट मध्ये पाहते तेव्हा तिला पण इन्स्पिरेशन मिळतं. सो तिने आतापासूनच विचार करायला सुरुवात केला की लाईक ओके फ्लाईट काय आहेत, ओके ऍप्लिकेशन्स कोणते आहेत, स्पेस सूट कोणत्या प्रकारचे आहेत, ओके ग्रह कोणते आहेत, मंगळाला लाल रंगाचा प्लॅनेट काय म्हणतात. म्हणजे तिच्यामध्ये एक उत्सुकता तयार झाली, क्युरिओसिटी तयार झाली आणि हे गरजेचं आहे या वयात. ओके, म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की माझी मुलगी सुद्धा इन्स्पायर झाली. ओके, आता दादा मी मगाशी तुम्हाला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दाखवलं. किती मोठं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जर तुम्ही पाहिलं तर एक फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचं आहे. ओके, एवढं मोठं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. आता हे जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये आपण जे पाहताय सध्या सुद्धा तिथं लोक आहेत म्हणजे हो ॲस्ट्रॉनॉट तिथे जात असतात. कारण की आपला प्रत्येक वेळी तिकडचे मल्टिप्लेक्सर, डुप्लेक्सर, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, स्ट्रक्चरल इक्विपमेंट्स मेंटेन करावे लागतात. साधारण किती अंतर असेल हे? तुम्ही विचार केला तर साधारण 250 पृथ्वीच्या तळापासून 250 किलोमीटर पासून 450 किलोमीटर पर्यंत हा इलिप्टिकल स्ट्रक्चर मध्ये फिरतच असतो. तिथे आहेत अजून सुद्धा लोक सतत असतात नेहमी कायमस्वरूपी तिथे ॲस्ट्रॉनॉट्स असतात. हे सुद्धा एक प्रेशराइज्ड केबिन आहेत. आता हे सगळं केबिन तुम्ही पाहताय हे कसं गेलं? हे आपण डिरेक्टली लॉन्च केलं नाही, राईट? हे आपण या रॉकेट मधून पाठवलं. ओके, म्हणजे तुम्ही अपोलो मिशन पासून कोलंबिया मिशन, चॅलेंजर मिशन, डिस्कव्हरी मिशन, अटलांटिस मिशन ओके हे पाहताय. इथूनच आपण हे मॉड्यूल्स पाठवले. ओके, आणि हे मॉड्यूल्स अवकाशामध्ये फिरत होते आणि राईट. सो अवकाशामध्ये त्या वेगाने विचार करा, एस्केप वेलोसिटीच्या वेगाने होते. त्या वेगाने जाऊन आपण त्याचं अटॅचमेंट इथे केलं, त्याची असेंब्ली आपण अवकाशात केले. ऐकायलाच एवढं कठीण आहे, ते प्रत्यक्षात किती कठीण असणार. म्हणजे हे सगळे जे पार्ट्स आहेत ते फिरत होते आणि ते आता त्या ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट म्हणजे ॲस्ट्रॉनॉट जे आहेत त्यांनी ते एकत्र केले. म्हणजे एखादं फिटर जे करतात आपण साधारण गाडी असेंबल करतो. करेक्ट. सो त्याची असेंब्ली त्यांनी केली आणि त्या असेंब्लीमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं स्ट्रक्चर तयार झालं. दादा तुला कधी प्रश्न पडला असेल हा रॉकेट एक्झॅक्टली जातो कसा? सरळ वरती जातो? नाही, सरळ तर नाही. म्हणजे लोकांना दिसतो तो सरळ, पण तो सगळं जर गोल, आपली पृथ्वी गोल आहे म्हणजे तो वेगळ्या काहीतरी प्रकारे जात असतो. ओके, आपण शेतामध्ये गोफंड शिकलं, तुला गोफंड माहितीये? ओके, गोफंडला इंग्लिशमध्ये आपण स्लिंग शॉट म्हणतो. ओके, जेव्हा हा रॉकेट एका डेव्हिएशन म्हणजे एका पर्टिक्युलर कोन मधून जेव्हा बाहेर जातो वातावरणानुसार, तेव्हा तो पृथ्वीच्या ऑर्बिटच्या हळूहळू बाहेर जायला लागतो आणि मग पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये गोल फिरत बसतो. आता समज त्याला मंगळावर जायचंय
त्याच्याकडे एवढं इंधन नाहीये, आपल्याला इंधन पण वाचवायचं आहे. सो तो हळूहळू पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल आणि एक गोफर सारखं एक स्लिंग शॉट देईल, म्हणजे त्याचे रॉकेट इंजिन आहे ते ऍक्टिव्हेट करेल आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून फेकला जाईल. ओके, आणि मग तो हळूहळू मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामध्ये येईल आणि मग त्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये तो परत तिथे ऑर्बिट करायला लागेल. अशाच प्रकारे आपले आपले उपग्रह आपण मंगळावर पाठवलेले आहेत. ओके, सो ही असेंब्ली, हे मॉड्यूल आपण अवकाशात पाठवले आणि हे मॉड्यूल एकत्र करून तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनलाय. आता बघ ना, आपल्याला बरेच दिवस सूर्यमालेबद्दल माहिती होतं. तू तर मला खूप वेळा विचारलास, प्रणित एलियन असतात का रे? तू विचारला होतास मला. म्हणजे मला खरं तर जायचं होतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की माणसाला जशी क्युरियोसिटी असते ना, खरोखर परग्रहवासी लोक असतील का, म्हणजे आपल्या पृथ्वी व्यतिरिक्त कुठेतरी अजून सजीव आहेत का, अशी मनात एक प्रत्येक म्हणजे इथे जो जन्मलेला आहे ना त्याला वाटतं आपल्या व्यतिरिक्त अजून कुठंतरी सजीव आहे का पृथ्वीच्या बाहेर. तर खरोखर हे सगळं आता आपण या विषयाकडे येतो. बोला काय. आता पहिली गोष्ट, एलियन म्हणजे काय याची टर्म आपण समजली पाहिजे. एलियन म्हणजे काय. आता एक्झाम्पल, मी अमेरिकेत गेलो शिकायला, तर मी एलियन आहे अमेरिकेच्या भूमीसाठी. ओके, परप्रांतीय थोडक्यात. करेक्ट. सो अशा प्रकारे पृथ्वीवर जे मनुष्य जात आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणी आहे का, हा क्युरिओसिटी आहे. ही एक गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. खूप जण आपण विचार करतो. मी आत्ताच उत्तर देतो. सायन्सच्या, विज्ञान नाही म्हणत, सायन्सच्या आत्ताच्या डेटाबेसनुसार किंवा अर्थ डेटाच्या नुसार आपल्याकडे असे कुठलेही क्लिअर एव्हिडन्स नाहीयेत की एलियन्स आहेत. ओके, सायन्स डेटावर विश्वास ठेवतो. ओके, तसा आपल्याकडे डेटा नाहीये, त्याच्यामुळे आपण आत्ता म्हणू शकत नाही एलियन आहेत की नाही. ओके, सो सध्यासाठी एलियन नाहीत. पण आपल्यासाठी नाहीत, तर ब्रह्मांड काय छोटं नसणार आहे, म्हणजे आपल्याला अजून भेटलेलं नाही असंच म्हणता येईल ना. तुला माहिती, सायन्स एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे काय, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. पण तू अध्यात्माकडे गेलास ना, अध्यात्म सांगतं थेअरी ऑफ पॉसिबिलिटी, शक्यता आहे. आणि मी एक सायंटिस्ट आहे. सो सायंटिस्ट कशावर विश्वास करतो, देर इज नथिंग ॲब्सोल्यूट इन द वर्ल्ड. ओके, देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी. म्हणजे संकल्पना बदलत असतात ना. प्लेटो पूर्वी ग्रह म्हणून मानला जात होता, आता नाही म्हणत ना. आता तो डॉर्फ मानला जातो. ओके, तसंच मी तुला मगाशी सांगितलं 1900 शतकामध्ये 2 मैल पर मिनिट हा स्पीड आपण टेरिफिक समजायचो. ठीक आहे, आता म्हणायचं झालं, येस, ती क्युरिओसिटी होती. मग ती आपण कशी सॅटिस्फाय करतोय की खरोखर परग्रहवासी आहेत का, याच्यासाठी आपण काम आधी सुरू केलं. तुला माहिती आहे 1976 मध्ये वोयाजर नावाचे आपण यान पाठवले होते. 1976 मध्ये, राईट. 1976 मध्ये आणि 77 मध्ये वोयाजर 1 आणि वोयाजर 2 हे 2 आपण उपग्रह पाठवले. ओके, म्हणायला गेलास तर सोलर प्रोब हा उपग्रह सूर्याच्या भोवती आता फिरतोय, हा वेगवान उपग्रह आताचा. पण त्याच्या आधी वोयाजर 1 आणि वोयाजर 2 हे वेगवान उपग्रह गणले जायचे. त्यांचं काम होतं सूर्यमालेबद्दल एक्सप्लोरेशन करणं, सूर्यमालेची माहिती देणं. त्यांनी त्यांचं प्रायमरी मिशन संपूर्ण केलं. तुला सांगायला आवडेल, दोन्हीही उपग्रह अजूनही चालू आहेत. 1976 नंतर अजून देखील सुस्थितीत आहेत ते. येस, अजूनही सुस्थितीत आहेत. तुला प्रश्न पडला असेल कसं, मी त्याच्याकडे येतोय. पण आता त्यांनी त्यांचं प्रायमरी मिशन चालू ठेवलंय, म्हणजे संपलंय त्यांचं. सूर्यमालेची माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आता सेकंडरी मिशन सुरू झालंय. ती सेकंडरी मिशन म्हणजे काय, ही जी तुला दिसते ही एक कॉपर प्लेट आहे, ही तांब्याची प्लेट आहे. त्या तांब्याच्या प्लेटमध्ये ओके आपण साऊंड्स रेकॉर्ड केलेले आहेत. ओके, त्यावेळेला हा कशासाठी केलेत, जर पुढे जाऊन हे वोयाजर 1 आणि वोयाजर 2, आता वोयाजर 1 आणि वोयाजर 2 कुठे आहेत, प्लुटोच्या पलीकडे आपले वूड क्लाउड आहे. ओके, म्हणजे सूर्यमालेच्या कक्षेच्या पलीकडे गेले, जात आहेत. हो, सो अशी एक आपल्याला क्युरिओसिटी आहे की कदाचित चांगल्या एलियन्सना कदाचित वोयाजर 1 आणि वोयाजर 2 भेटतील आणि त्या मार्गाने या कॉपर प्लेट बद्दल ते संशोधन करून आपल्या शोधात पृथ्वीवर येतील. त्यांनाही जर क्युरिओसिटी असेल, आपल्या व्यतिरिक्त कोण अजून आहे का. राईट. सो या गोष्टीसाठी आपण वोयाजर 1 आणि वोयाजर 2 मध्ये हे आपले रेकॉर्ड ठेवलेले आहेत आणि ही प्लेट याच्यासोबत पाठवलेली आहे. कुठल्या गोष्टीसाठी जर असतील एलियन्स तर आपल्या शोधात येतील आणि आपण शोध त्याचा घेतोय. साऊंड ट्रॅक आहेत काही प्रकारचे. हा, एक प्रकारे फ्रिक्वेन्सी जे सांगतायत तुला की आपण त्या ठिकाणी आहोत जिथून आलो. एक्झॅक्टली तसंच डिझाईन आहे का, म्हणजे एक्झॅक्टली हीच कॉपर प्लेट आहे जी याच्यामध्ये आपण ठेवलेली. ओके, आता तुला एक प्रश्न होता की प्रणित एवढं वेगवान इंजिन
मायलेज काय देतं खरी गोष्ट म्हणजे रॉकेट मायलेज काय देतं ओके. म्हणजे मला आठवतंय माझ्या वडिलांनी पहिली मला ती हिरो होंडा स्प्लेंडर घेतली होती, कारण की तिचा मायलेज काहीतरी 65 होता, सांगायला पण 50च देत होती ओके. आणि पण हा मायलेज काय, प्रत्येकाला क्युरियोसिटी असेल. सो हा जो वोयाजर आहे त्याचा मायलेज साधारण तुम्ही म्हणू शकता की हा आहे 17,000 किलोमीटर ओके प्रति लिटर. हो, आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे याच्या लिटर ते म्हणजे जे त्यांचं इंधन असतं त्याच्यावर तो 17,000 किलोमीटर जाऊ शकतो ओके. आता मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट सांगितली, रॉकेट अवकाशामध्ये फक्त इंधनच वापरतं का? नाही. रॉकेट अवकाशामध्ये मुक्त फिरण्यासाठी इंधन सोबतच जे विविध ग्रह आहेत त्यांचं गुरुत्वबल सुद्धा वापरतात. जसं मी तुला सांगितलं की आपण जेव्हा रॉकेट पृथ्वीच्या बाहेर सोडतो, बाहेर सोडल्यानंतर तो कोणाच्या गुरुत्वाकक्षेत येतो? मंगळाच्या. मंगळाच्या मधून पण स्लिंगशॉट केलं की मग पुढचा ग्रह, मग पुढच्या ग्रहाने स्लिंगशॉट केलं मग पुढचा ग्रह, अशी आपण वाटचाल करतो. आता याच्यामध्ये आपण H2N2 म्हणजे हायड्रोजन नावाचं इंधन वापरलंय ओके. तुम्ही हायड्रोजन पाहिलं तर हायड्रोजनचा आपण एक ड्रॉप टाकला केमिकलमध्ये, एक मिनिट, तर ते असं दिसतं. मला तुम्हाला प्ले करायला आवडेल. हो, बेसिकली हायड्रोजन आहे हे खूप विस्फोटक आहे ओके आणि खूप विषारी आहे. हो, खूप विषारी आहे. म्हणजे एक बाउल आहे ते, छोटं बाउल आहे. हा, त्या बाउल मध्ये बाउलमध्ये समजा आपण एक ड्रॉप टाकला ओके, तर तिथे एक महाभयंकर आपण एक ऊर्जा पाहू शकता. काही टेक्निकल एरर आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही, पण थोड्या वेळ तुम्हाला दाखवेन. सो हायड्रोजन आपण वापरत आलोय आणि हायड्रोजन आपण बऱ्याच हायब्रिड इंजिन मध्ये आपण वापरतोय ओके. आता जर दादा तू पाहिलंस तर हा वेग पण खूप स्लो आहे. मंगळ तू पाहायला गेलास तर मंगळ हा पृथ्वीचा जुळा भाऊ नाहीये, तू त्याला चुलत भाऊ समजू शकतोस. एक दगडी प्लॅनेटवर जिथे आपण उतरू शकतो, पण खरंच पृथ्वीचा जुळा भाऊ ब्रह्मांडामध्ये आहे का? असू शकतो ओके. अजून माहिती पण असू शकतो का? असू शकतो. आणि हा, मला एक तुला सांगायला आवडेल की नासाचं एक मिशन आहे, त्याचं नाव आहे केपलर मिशन ओके. केपलर टेलिस्कोप बद्दल आपण माहिती घेऊच. तर केपलर मिशनने केपलर 452 नावाची सिरीज ओपन केली होती. केपलर 452 सिरीज जेव्हा हिचं संशोधन झालं तेव्हा केपलर 452 नावाचा तिथे तारा आहे आणि विविध ग्रह आहेत. तर केपलर 452b नावाचा ग्रह आहे ज्याची एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा तिथलं वातावरण पृथ्वी सदृश आहे. तो किती अंतर आहे त्याचं? तुम्ही म्हणाल तो जवळजवळ 21 प्रकाश वर्ष दूर आहे. 21 प्रकाश वर्ष म्हणजे किती दूर, हे थोडं सांगा, सगळ्यांना कदाचित माहित नसते. म्हणजे ओके, जर आपण आपल्या सर्वोत्तम वेगाने, म्हणजे तुम्ही म्हणाल सर्वोत्तम वेगात आपण पकडायला गेलो तर 17,000 किलोमीटर प्रति सेकंद समजा आपण वेग जरी धरला ओके, तर अशा पलीकडच्या वेगाने जरी आपण गेलो तरी तिकडे पोहोचायला 180-200 वर्ष लागतील. कसं शक्य व्हायचं तिथे? सो साधारण सगळ्यांना खात्री असायला पाहिजे आपल्याला प्रकाशाचा वेग धारण करावा लागेल, आणि जर आपण प्रकाशाचा वेग धारण केला तर आणि तरच एक्सप्लोरेशन शक्य आहे तिकडे. मग याचा अर्थ काय? सध्याचे रॉकेट सुद्धा स्लो आहेत, अतिशय स्लो. आणि आयुष्य कुठे आहे तेवढं माणसाला? करेक्ट. नाही का? नक्कीच. आता जर तू पाहशील तर आपण मंगळावर जातोय, मंगळावर जायला काही महिने आपल्याला लागतील, तरी राईट? आपण मंगळावर प्रकाशाच्या वेग म्हणजे कितीतरी कमी वेगाने जातो. ठीक आहे. तसंच आपण जेव्हा प्लुटोकडे जाऊ आपल्याला काही वर्ष लागतील ओके, आत्ताच्या वेगाने गेलो. तसेच पृथ्वीच्या पासून म्हणजे तुम्ही म्हणायला जाल तर सूर्याच्या शिवाय दुसरा एक तारा आहे, त्याला आपण म्हणतो अल्फा सेंटॉरे. सो अल्फा सेंटॉरेला आपण आत्ताच्या वेगाने गेलो तर जवळजवळ 30,000 वर्ष लागतील. ठीक आहे. सो काय सांगतं हे? रॉकेट्स खूप स्लो आहे, रॉकेट्स नक्की स्लो आहे. मग हे आपण अटेंड कसं करू शकतो? याच्यासाठी आपल्याला एक्सप्लोरेशन म्हणजे संशोधनाचे टूल्स, कोणते मार्ग आहेत ते शोधावे लागतील. मग हे एक्सप्लोरेशनचे टूल कोणते आहेत? तुला माहिती आहे, पहिली गोष्ट अणुऊर्जा. आपण अणुऊर्जा वापरू शकतो का? कदाचित अणुऊर्जा वापरू शकतो. आपण लेझर प्रपल्शन किंवा लेझर रॉकेट वापरू शकतो का? कदाचित वापरू शकतो ओके. किंवा सोलर सेल, वार्प ड्राईव्ह अशा प्रकारचे वापरू शकतो का? नाही माहिती ओके, शक्यता आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर मला सगळ्यात जवळचा जर एलिमेंट पाहायला मिळतो तो म्हणजे अँटीमॅटर. आता अँटीमॅटर म्हणजे मॅटरच्या विरुद्ध, मॅटरच्या विरुद्ध. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी प्रणित आहे, मी स्वतःला आरशात पाहतोय तर मला काय दिसेल? माझी विरुद्ध प्रतिमा दिसेल. म्हणजे मी प्रणित, आरशातला अँटी प्रणित. तसं मॅटरच्या विरुद्ध अँटीमॅटर. आता झालं काय की 1928 आणि 30 मध्ये 1928 मध्ये जेव्हा क्वांटम मेकॅनिक्सचा फॉर्म्युला आपण लिहिला तेव्हा क्वांटम मेकॅनिक्सच्या फॉर्म्युलामध्ये
एनर्जीचे दोन उत्तर आले, प्लस ई मायनस ई. तेव्हा त्यावेळच्या वैज्ञानिकांनी विचार केला, ज्याप्रमाणे आपल्याला हे ॲटॉमिक पार्टिकल्स आपण पाहतोय, सब ॲटॉमिक पार्टिकल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, तसेच त्याचे विरुद्ध पण कण असू शकतात. हा एक विचार आला. ओके. त्याच्यानंतर कॅलिफोर्नियाच्या बर्कले लॅबमध्ये हा प्रयोग केला गेला आणि या प्रयोगामध्ये झालं असं की ही एक लीड आहे, त्याच्यावरती इलेक्ट्रॉन उजवीकडून डावीकडे कर्व देत होते, पण इथून डावीकडून उजवीकडे कर्व देणारा एक एलिमेंट पाहायला मिळाला, एक सब ॲटॉमिक पार्टिकल पाहायला मिळाला. हाच तो अँटीमॅटर. याला इलेक्ट्रॉनचं विरुद्ध रूप म्हणजे अँटी इलेक्ट्रॉन किंवा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे अजून अँटी इलेक्ट्रॉन देखील आहे. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. आता या इलेक्ट्रॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला पॉझिट्रॉन म्हणतात. ओके. आता मी तुला पॉझिट्रॉन बद्दल काय सांगतोय, आता तुला माहिती असेल की आपण इथे पेट्रोल वापरतो, डिझेल वापरतो, मी तुला हायड्रोजनचं नाव सांगितलं, आपण न्यूक्लिअर एनर्जी वापरतो. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिट्रॉन यांची एक प्रॉपर्टी आहे. त्यांची प्रॉपर्टी काय आहे? अनायलेशन. अनायलेशन म्हणजे काय? जेव्हा इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन जवळ येतात तेव्हा ते डिसॅपिअर होतात, अनायलेट होतात आणि प्युअर एनर्जी रिलीज करतात. ओके. प्युअर एनर्जी रिलीज करतात. मग ती एनर्जी किती आहे? पॉवर किती असते सांगतो तुम्हाला. हेच सांगितलं मी. तुम्ही जर 1 ग्रॅम ओके मॅटर आणि अँटी मॅटर यांचं एनहायलेशन जर तुम्ही कम्पेअर केलं, याची तुलना केली, तर 80 टन न्यूक्लिअर बॉम्ब एकत्र फोडले, जेवढी ऊर्जा तयार होईल तेवढी 1 ग्राम मॅटर आणि अँटी मॅटर रिलीज नाही होईल. अजून एक चांगलं उदाहरण देतो. अजून एक 10 लाख टन लिक्विड नायट्रोजन आपण एकदाच जाळला तर किती ऊर्जा रिलीज होईल? तेवढीच ऊर्जा 1 ग्राम मॅटर आणि अँटी मॅटर मधून. खरोखर आहे का? सगळ्या गोष्टी ऐकायला म्हणजे आता डोक्याच्या वरनं जायला. तुम्ही म्हणायला जाल तर याचे सायंटिफिक पेपर्स आपल्याकडे आलेले आहेत, ज्याच्यावर आपण आता रिसर्च करतोय आणि हे प्रॅक्टिकल होऊ शकतं पुढे. किती एनर्जी आहे? जवळजवळ जर तुम्ही 1 मायक्रोग्राम मॅटर अँटीमॅटरची एनर्जी पाहाल तर ती 90 मेगाजूल्स आहे. 90 मेगाजूल एनर्जी एका मायक्रोग्राम मॅटर आणि अँटीमॅटरचे एनालिसिस. सो याच्यावरती विचार चालू आहे. ओके. कदाचित म्हणून ह्या गोष्टी वापरू शकतो. करेक्ट. सो कदाचित पुढे जाऊन आपल्याला मॅटर आणि अँटीमॅटर इंजिन पाहायला मिळतील. ओके. ज्याच्यावरती आता प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे पाहायला जाल तर मी अगदी डिटेलमध्ये जाणार नाही, पण कोल्ड अँटीमॅटर किंवा सेम टाइम हॉट अँटीमॅटर याच्याबद्दलचे प्रयोग चालू आहेत. भविष्यात हे सगळं जे डिझेल, पेट्रोल, हे इंधनची सध्याची तुटवडा, भाववाढ, ह्या सगळ्या गोष्टी गायब होतील, त्या बाजूला गेल्या. पण पृथ्वीवर नक्कीच आपण हे वापरणार नाही, कारण की हे अतिशय विध्वंसक आहे. पण अवकाश संशोधनासाठी मी तुला म्हणाला, अवकाश लोकशाहीकरणामध्ये हे ऍप्लिकेशन नक्कीच पुढे वापरायला आपण पाहायला मिळू शकतो. ओके. आता बेसिकली एक थॉट होता की अँटीमॅटर प्रपल्शन किंवा अँटीमॅटर इंजिन असेल कसं. ओके. तेव्हा पण आपण जुन्या काळी इंजिन बनवायला गेलो तेव्हा असा विचार केला की मॅटर आणि अँटीमॅटर यांचं इनहायलेशन आपण त्याच्या प्रोबवर करू आणि तिकडनं आपल्याला ढकललं जाईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा पॉझिट्रॉन किंवा अँटीमॅटर रिलीज होतो त्याला आपण ट्रॅप नाही करू शकत. जसं तो रिलीज होतो तो मॅटरला पाहतो आणि एनर्जी रिलीज करतो. मग असं मॅटर अँटीमॅटर आपल्याला कुठे पाहायला मिळतात? हो, पृथ्वीच्या वरच्या वातावरणात मॅटर अँटीमॅटर रिलीज होत आहेत. ते कसे होतात मी तुम्हाला माहिती देईन. ओके. पण हे अशा प्रकारे नक्कीच होणार नाहीत, कारण की मॅटर आणि अँटीमॅटर मधून गॅमा रेज बाहेर पडतात आणि ते कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतात. ओके. त्यांचं स्कॅटरिंग कसंही होऊ शकतो. सो प्रयत्न आहे त्यांना ट्रॅप करणं आणि त्यांना कंट्रोल करणं. याच्यावरती आता रिसर्च चालू आहे. मग ते आपल्याला प्रपल्शन किंवा त्या प्रकारचे इंजिन पाहावयास मिळतील. ओके. आता जर तू जस्ट विचार कर, आपण मॅटर आणि अँटीमॅटर इंजिन घेऊन आलो. ओके. अवकाशाच्या लोकशाहीकरणामध्ये, अवकाशाच्या संशोधनामध्ये आपली ही जी कुशी बॉडी आहे ना, ही 1G म्हणजे 1 ग्रॅव्हिटीच्या पलीकडे जास्त सहन करू शकत नाही. एक लक्षात घ्या. ओके. सो 1G ग्रॅव्हिटीनी जर आपण विचार केला आणि मॅटर अँटीमॅटर इंजिन टूल आपल्याकडे असतील तर 1G एक्सेलरेशन आपण घेतलं तर जवळजवळ आपण प्लुटोला 3.5 आठवड्यात पोहोचू. बापरे, 3.5 आठवड्यात म्हणजे कित्येक, जिथे वर्ष लागणार तुम्ही सांगत होते तिथं कुठल्या स्पीडनी? 0.001 लाईट इयर्सच्या स्पीडनी गेलो तरी आपण 3.5 आठवड्यात पोहोचू. ओके. जर आपण 4.3 लाईट इयर्स अवे आहे, याच्या 85% म्हणजे लाईटच्या स्पीडच्या 85% स्पीडनी आपण समजा गेलो, लाईटच्या स्पीडच्या 85% स्पीडनी आपण गेलो, तर मग तुला मी अल्फा सेंटोरी दाखवला ज्याला 30,000 वर्ष लागतील, ते आपल्याला 5 वर्षात जाता येईल. ठीक आहे, जर असं ऍप्लिकेशन आलं तर. पण आता गोष्ट काय होती, म्हणजे टाइम म्हणजे आता परत येता येईल, म्हणजे आपण टाइमच्या पुढे जाऊ ना सगळ्या गोष्टी. बरोबर. तू प्रकाशाच्या वेगाने जातोयस, प्रकाशाच्या वेगाने जाऊन तुला 5 वर्ष जातील. पण काय होईल,
तू वाय एक्सिस मध्ये डेव्हिएशन करतोय याचा अर्थ टाइम डायलेशन होईल. हो. पृथ्वीवर तेव्हा 9 वर्ष झालेली असतील. तेच म्हणजे बरोबर ना? राईट. सो प्रकाशाच्या वेगाचा सिद्धांत आपल्याला मला एका विशिष्ट म्हणशील तर इंटरव्ह्यू मध्ये तुला देता येईल आणि ते मला स्पष्ट करता येईल. म्हणजे अगदी अर्धा तास लागेल त्याला, पण ते मी आज करत नाही. पण तिथे टाइम डायलेशन होईल. पृथ्वीवर 9 वर्ष लागलेली असतील, पण इथे 5 वर्ष. आपण ज्या वेगाने जात होतो तर आपल्याला स्पेस शटल मध्ये तिथे 5 वर्ष लागतील. ओके, आपण याच्याही पुढच्या गोष्टीमध्ये जाऊया. ओके, हा आहे केपलर 452b. मगाशी मी तुला सांगितलं केपलर 452b हा जवळजवळ मगाशी म्हटल्याप्रमाणे 1500 लाईट इयर्स दूर आहे. तर केपलर 452b वर 1G ऍक्सलरेशनने आपण गेलो तर आपल्याला तिकडे पोहोचायला 12 वर्ष झालेली असतील. ओके, पण सेम टाइम पृथ्वीवर 1500 वर्ष झालेली असतील. म्हणजे आपण तिथे 12 वर्षात पोहोचणार, तेवढ्यात 15 वर्षाचा 1500 वर्ष काल 1500 वर्ष झालेलं असतील. म्हणजे आपण टाइमच्या पुढे जाऊ शकू. नक्कीच नक्कीच. जर आपण प्रकाशाचा वेग धारण केला आणि असे ऍप्लिकेशन जाहीर केले तर सायंटिफिक टर्म्सनुसार टाइम डायलेशन होईल. इकडे पोहोचायला 12 वर्ष लागतील, पण पृथ्वीवर 1500 वर्ष गेलेली असतील. टाइम मशीन असं काहीतरी ते आहे ना? टाइम मशीन मध्ये आपण जाऊ नये सध्या. ओके, त्याचा स्पेनॉमिनोच वेगळा आहे. ओके, पण हा आपण 99% जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने गेलो तर आपण 12 वर्षात केपलर 452b ला पोहोचू शकतो, जो एक प्रकार आपण म्हणतो पृथ्वीचा जुळाभाऊ आहे. ओके, याच्याही पलीकडच्या गोष्टींमध्ये आपण जाऊया. पलीकडच्या गोष्टींमध्ये म्हणजे साधारण आपलं जे युनिव्हर्स आहे, आपलं विश्व, त्याच्या कॉर्नरला आपण पोहोचू शकू का? एज ऑफ युनिव्हर्स. ओके, हो, ते सुद्धा शक्य आहे. ते सुद्धा शक्य आहे. जर म्हणजे तुम्ही बघाल तर मला हे शून्य पण आता मोजता येत नाही, एवढा लाईट इयर्स अवे एज ऑफ युनिव्हर्स आहे. 1G ऍक्सलरेशन आणि प्रकाशाच्या वेगाने आपण गेलो तर आपण साधारण 30 वर्षात युनिव्हर्सच्या एजवर पोहोचू शकतो. टोकाला पोहोचू शकतो. ओके, सो हे आहेत विज्ञानाचे चमत्कार जे सायन्स आता लर्न करतं. ओके, बऱ्याच दिवसापासून प्रणित एक आपला भूमिपुत्र म्हणजे बुलंद आवाजाचा भूमिपुत्र म्हणून तुम्ही पाहिला असेल, पण खऱ्या अर्थानं ती शैक्षणिक जी पात्र आहे त्याची दिसून येते त्याची, बरोबर ना? आता म्हणजे खऱ्या अर्थानं वैज्ञानिक आहे का, तर ही सगळी भूमिका तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही ठरवा आता. ओके, आता गोष्ट अशी आहे, मी मगाशी तुला केपलर टेलिस्कोप बद्दल सांगितलं. केपलर मिशनचं निर्माणच याच्यासाठी झालं की आपल्याला हॅबिटेबल झोन आणि हॅबिटेबल प्लॅनेट शोधता येतील. म्हणजे काय, माणूस जगू शकेल असे ग्रह किंवा जिथे माणूस जगण्यासारखं वातावरण आहे असे ग्रह, म्हणजे सूर्यमाल्यासारखे अन्य सूर्यमाला आहेत का किंवा पृथ्वीसारखे असे अन्य ग्रह आहेत का, याच्यासाठी केपलर मिशनची निर्मिती झाली. आणि केपलर मिशनमध्ये जो टेलिस्कोप आपण लॉन्च केला होता तो हा केपलर टेलिस्कोप. ओके, हा केपलर टेलिस्कोप साधारण आपल्या एसटी बसच्या साईजचा आहे. एवढा मोठा तो टेलिस्कोप आहे. हो. ओके, पण तो अर्थ ट्रेलिंग करतोय. आता म्हणाल तर केपलर टेलिस्कोप डिॲक्टिवेट झालाय. आपण नवीन टेलिस्कोप पाठवल्याचं नाव आहे टेस. तो सगळ्या अँगलनी फिरतोय, पण हा अर्थ ट्रेलिंग करतोय. अर्थ ट्रेलिंग म्हणजे काय, पृथ्वी ज्या कक्षेत फिरतोय त्याच कक्षेत टेलिस्कोप फिरतोय. उपग्रहासारखाच एक प्रकार. करेक्ट, म्हणून त्याला अर्थ ट्रेलिंग म्हणतात. ओके, आता आपण पुढे गेलो तर कोणत्या पॉसिबिलिटी आहेत. आता ही आहे पृथ्वी. ओके, याप्रमाणे हा ग्रह आहे केपलर 452b, ज्याला आपण कदाचित जुळाभाऊ म्हणू शकतो. तिकडचे एन्व्हायरमेंटल कंडिशन कदाचित सेम असतील, तिथे जाण्याचा आपला प्रयत्न आहे. तिथेच केपलर 22b आहे, जिथे कदाचित पाण्याचं वातावरण आपल्याला दिसतंय. 186 F असे बरेचसे प्लॅनेट्स केपलर मिशननी फाइंड आउट केलेत आणि आपल्याला दिलेले. मी काय म्हणतो, हे सगळे म्हणजे टेलिस्कोप मार्फतच तुम्ही ते फक्त गेस केलेले आहेत, असं प्रत्यक्ष त्याचे पुरावे तर काहीच नाही. नक्कीच नाही, कारण की ह्या तू इमेजेस पाहतोस ह्या आर्टिस्टिक इमेजेस आहेत, हा रिअल इमेजेस नाही आहेत. ओके, ते वातावरण तसंच असं हे कसं का गेस केलं? सो कसं असतं की जेव्हा आपल्याला मायक्रोवेव्स ओके किंवा गॅमा वेव्स त्याच्यावरून जेव्हा आपल्याला रेडिएशनल फ्रिक्वेन्सीज मिळतात त्याच्यावरून आपण गृहीत धरतो की एक प्रकारे तिकडे त्या प्रकारचं मटेरियल सायन्स किंवा त्या प्रकारचं मटेरियल असलं पाहिजे, त्या प्रकारचं वातावरण असलं पाहिजे आणि त्या प्रकारे आपण आपलं आर्टिस्टिक डिझाईन प्रोक्यूर करतो आणि त्या प्रकारचे डिझाईन आपण इथे पाहू शकतो. ओके, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मंगळाच्या फॅक्ट्सकडे परत येतोय. मंगळावरती तुम्ही पाहाल तर पृथ्वीवर काय आपल्या जवळजवळ 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे आणि 1% इतर गॅसेस आहेत. जर तुम्ही मंगळाचं बघाल तर जवळजवळ 96% कार्बन डायऑक्साईड आहे, 2% कमी आर्गन आहे, 2% कमी नायट्रोजन आहे आणि 1% कमी इतर गॅसेस आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. ओके, आणि तू पाहू शकतोस की 100 टाइम आपलं पृथ्वीचं वातावरण हे गडद आहे. ओके, आणि हा फक्त पृथ्वीच्या वातावरणाच्या मंगळाचं वातावरण फक्त 1% आहे. म्हणजे विरळ वातावरण, एकदम अगदी विरळ वातावरण आहे. आपण इथे क्युरिओसिटी रोवर पाठवला होता. ओके, तर क्युरिओसिटी रोवर आपल्याला तिथे माहिती आता देत आहे. ओके, आणि त्याच्यावरून आपण नवनवीन सायन्स याच रोवरने आपल्याला सांगितलं की मंगळाच्या
मातीमध्ये वॉटर मॉइश्चर आहे. ओके, म्हणजे कदाचित ही आपल्या मानवासाठी खूप चांगली बातमी होती की तिथे आपण कॉलनीज कदाचित करू शकतो. या प्रयत्नासाठी ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशन सुरू झालं. मी आता पुढच्या मुद्द्याकडे येतो. आता माझं प्रोफाईल हे एका प्रोजेक्टशी कनेक्टेड आहे, ते म्हणजे पॉसम. त्याचा फुल फॉर्म आहे पोलर सबऑर्बिटल सायन्स इन अपर मेसोस्फिअर. ओके, आता पृथ्वीचे आवरण आहे, त्यातलं सगळ्यात खालचं वातावरण आहे त्याला आपण म्हणतो ट्रोपोस्फिअर. त्याच्यावरती आहे स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यावरती आहे मेसोस्फिअर आणि सगळ्यात वरती आहे थर्मोस्फिअर. दादा आपण शाळेत काय शिकलो? आपण शाळेत हे शिकलो. मी बऱ्याच माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये म्हणा किंवा जे मी अवकाश संशोधनाचे लेक्चर्स दिले त्या ठिकाणी मी बऱ्याच मुलांना अवेअर करण्याचा प्रयत्न करतो. काय शिकलो शाळेमध्ये? सूर्य स्थिर आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणजे सूर्याभोवती सगळे आपले ग्रह फिरतात पृथ्वी, बरोबर. स्वतःभोवती फिरता ती सूर्याभोवती फिरते. So, शाळेमध्ये आपण शिकलो की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता हे विधान पूर्ण सत्य नाही. का पूर्ण सत्य नाही? सूर्य स्थिर नाहीये. सूर्य स्थिर नाहीये. सूर्य पूर्ण सूर्यमाले सकट फिरतोय. कोणाभोवती? आपली जी आकाशगंगा आहे मिल्की वे गॅलेक्सीचा एक सेंटर आहे. ओके, त्याला आपण सॅजिटेरियस ए म्हणतो. सो मिल्की वे गॅलेक्सीमध्ये सुद्धा आपली सोलर सिस्टीम भ्रमण करते. म्हणजे सूर्य सगळ्यांना फिरवतोय स्वतःभोवती फिरता. हा, सो सूर्य सगळ्यांना ड्रॅग करतोय, खेचतोय आणि सगळीकडे फिरवतोय आकाशगंगेमध्ये. ओके, साधारण 230 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने सूर्य फिरतोय. सूर्य स्थिर नाहीये. हे सगळ्या संकल्पना बदलत चालल्यात ना. म्हणजे जसे जसे क्युरिओसिटी वाढते तसं तसं नवीन नवीन शोध लागत होतात, त्याच्यानंतर या नवीन नवीन सगळ्या गोष्टी समोर येतात. बरोबर, राईट. सो हाच प्रयत्न आहे की सिलेबसमध्ये इव्होल्युशन व्हावं आणि मुलांना नवीन नवीन नॉलेज मिळत राहावे. कारण की अवकाशाचा लोकशाहीकरणाचं युग आहे. म्हणजे हे सगळं सिलेबस आता चेंज करण्याची गरज आहे असं म्हणायला लागेल. अपग्रेड करण्याची गरज आहे. आणखीन गोष्ट काय शिकलो आपण? सूर्यापासून आपला बचाव कोण करतं? सूर्यापासून आपला बचाव किंवा सूर्याच्या किरणांपासून आपला बचाव कोण करतं? ओझोन लेयर. ओझोन बरोबर. ओझोन वायू आपल्याला अतिनील किरणापासून वाचवतो. म्हणजे असा अर्थ काय, ओझोनची पातळी आपल्याला सूर्याच्या किरणांपासून वाचवते किंवा सूर्यापासून वाचवते. बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की प्रदूषण एवढं वाढलेलं आहे की हे ओझोनला होल पडलेले येतात, अतिनील किरणे येतात, त्याच्यामुळं कॅन्सर वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे ऐकतात. एक जनरल माहिती हीच असणार आहे असं सगळ्यांपर्यंत. म्हणजे माझ्यासहित बऱ्याच लोकांना हेच माहिती. तुमच्याकडे वेगळी माहिती आहे का? राईट, हो. मी तुम्हाला अजून माहिती देतो. पृथ्वीची एकच ढाल नाहीये. पृथ्वीच्या अशा 3 ढाली आहेत. ओके, सूर्यापासून किंवा सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी. त्यातली सगळ्यात पहिली ढाल जी आपल्याला माहित नाही पण अनभिज्ञ आहोत, ती म्हणजे ओके पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड किंवा पृथ्वीचा चुंबकीय बल. आता तुला माहिती आहे सूर्यावरती हायड्रोजन आणि हेलियमचं फ्युजन होत असतं. ओके, आणि ते फ्युजन होत असताना खूप सारा सोलर विंड्स किंवा सोलर प्लाझ्मा हा पलीकडे जातो. आता प्लाझ्मा हा शब्द कदाचित नवीन असेल पण मी तुम्हाला लगेच सांगतो. आपण पदार्थाच्या अवस्था पाहिल्या होत्या, स्थायू, द्रव, वायू. ही एक चौथी अवस्था आहे ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. विश्वाचं जिथे जिथे आपल्याला मॅटर दिसतं किंवा जे जे दिसतं, ओके, मॅटर जे भौतिक आहे ते प्लाझ्माने व्यापलेलं आहे. सो विश्वामध्ये सगळ्यात जास्त प्लाझ्मा आहे. ओके, तेही आपल्याला शालेय जीवनात शिकणं गरजेचं आहे. सो हा सोलर प्लाझ्मा किंवा सोलर विंड्स पृथ्वीकडे येतात. पण तू पाहू शकतो हे पृथ्वीचं चुंबकीय बल आहे. ओके, या पृथ्वीच्या चुंबकीय बलामुळे हे सोलर विंड्स किंवा सोलर प्लाझ्मा पृथ्वीच्या चुंबकीय बलावरून पलीकडे जातं. करेक्ट, मॅग्नेटिक फील्ड पासून पास ऑन होतं. जेव्हा हे मॅग्नेटिक फील्ड पासून पास ऑन होतोय तू पाहू शकतोस किंवा ही पृथ्वी तुला ऍक्च्युली अशी धूमकेतू सारखीच दिसते. राईट, ज्याच्या पुढे एक आवरण आहे आणि पुढे एक शेपटासारखं आहे. सो होतं काय, हे सोलर फ्लेअर्स किंवा सोलर विंड जेव्हा हे पास ऑन होतात तेव्हा जास्तीत जास्त सोलर विंड पासून बचाव हे मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय बल करतो. ओके, त्याच्यामुळे सूर्याचे सरळ जे सोलर विंड किंवा फ्लेअर आहे तो प्लाझ्मा आहे तो पृथ्वीच्या वातावरणात सरळ येत नाही. पण अगदी थोड्या प्रमाणात प्लाझ्मा अगदी त्याच्या शेपटापासून येतो, टेलपासून येतो. ओके, आणि तो जेव्हा टेलपासून आत येतो तेव्हा पृथ्वीच्या भोवती एक सगळ्यात मोठा वरचा आवरण आहे त्याला आपण म्हणतो थर्मोस्फेअर. सो तो वरती जातो आणि थर्मोस्फेअरच्या वरती रिंगण तयार करतो आणि त्याच्यामुळे पृथ्वी बाहेरून चमकलेली दिसते. ओके, अवकाशातून चमकलेली दिसते. करेक्ट. ओके, जेव्हा त्यांनी पृथ्वीकडे पाहिलं नील आर्मस्ट्रॉंगनी तेव्हा त्यांनी निळसर आणि चमकलेली दिसते ती याच्यामुळे. आता होतं काय पुढे, हा जो प्लाझ्मा आहे हा खालच्या वातावरणात जातो. मेसोस्फेअर आणि थर्मोस्फेअर याच्यामध्ये अजून एक पातळी आहे त्याला आपण म्हणतो आयनोस्फेअर. आयनोस्फेअरमध्ये दादा काय आहे, आयनोस्फेअरमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे फ्री आयन्स आहेत, मुक्त आयन आहेत जे फिरत आहेत. जेव्हा हा प्लाझ्मा आयनोस्फेअरमध्ये जातो साहजिकच काय होईल, ते चार्ज होतील. ते सगळे चार्ज होतील. ऑक्सिजन चार्ज होईल, नायट्रोजन चार्ज होईल आणि ते चार्ज होतात आणि ते कलर इमिट करतात. जर तुम्ही पाहिलं असाल तर एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो नॉर्दर्न लाईट.
ओके, म्हणजे उत्तर गोलार्ध, उत्तर ध्रुव, ओके, किंवा आयर्लंड, नॉर्वे, ओके, स्वीडन, या ठिकाणापासून आपल्याला वरती अवकाशात पट्टे पाहायला मिळतात, किंवा उत्तर कॅनडापासून आपल्याला अवकाशात पट्टे पाहायला मिळतात, अगदी निळसर रंगाचे, हिरव्या रंगाचे. ओके, तर हे निळसर रंगाचे पट्टे आहेत, जे इमिशन होतं त्याला एक प्रकारे आपण नायट्रोजनचं इमिशन म्हणतो, आणि जे हिरव्या रंगाचं आहे त्याला आपण ऑक्सिजनचं म्हणतो, आणि त्यांचं कॉम्बिनेशन गुलाबी रंगाचं होतं. ओके, सो असे पट्टे आपल्याला पाहायला मिळतात. ते दिसायला खूप छान दिसतात, पण एक प्रकारे ते सांगतात की आयोनोस्फिअर हे वातावरणातले कण जे चार्ज झालेत हे खाली येण्यापासून अवरोध करते, आणि ते हालतात, ते स्कॅटर होतात. ओके, दिसायला खूप खूप मनोहर दृश्य असतं, पण एक प्रकारे ती आपली ढाल आहे जी काम करते, आणि तो प्लाझ्मा आणि ते सोलर विंड्स, तो तप्त प्लाझ्मा सूर्याचा, तो खाली येण्यापासून रोखतोय. बरोबर आहे. आता तर इथे आणखीन एक गोष्ट होते. तिथे होतं काय, जेव्हा हे चार्ज होतात, ओके, ऑक्सिजन, नायट्रोजन हे चार्ज होतात, तेव्हा आयोनोस्फिअरमध्ये आपले नवीन नवीन संयुगे बनतात, नवीन नवीन कॉम्पोजिट्स बनतात. आता हे कॉम्पोजिट्स यांचं तुलनेने वजन जास्त असल्यामुळे ते खालच्या वातावरणात येतं, आणि हे आपल्या ओझोन लेअरला डिप्लिशन देतात. म्हणजे हे प्रदूषणामुळे हे सगळं ओझोन लेअर कमी होते. याच्यापेक्षा हे नैसर्गिकच होतंय, हे जे होतं हे नैसर्गिकच होतं, आणि नैसर्गिकरित्याच ओझोन लेअरची पातळी कमी होत चालली, हे आपण जाणलं पाहिजे. सध्या जो ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं चालू आहे, याचं कारण देखील हे असू शकेल का? मी तुम्हाला सांगेन, ग्लोबल वॉर्मिंग किंवा मानवी प्रदूषण जर तुम्ही कम्पेअर केलं तर मानवी प्रदूषण हे जे होते किंवा ही नैसर्गिक कृती होते याच्यासमोर मानवी प्रदूषण काहीच नाही आहे, खूप कमी प्रमाणात आहे. ओके, पण हे नैसर्गिकरित्या होतंय. ओके, मग आपण काय म्हणतो, झाडं लावली पाहिजे. जेव्हा आपण खूप सारी झाडं लावू तेव्हाच ओझोन लेअरची पातळी आपण मेंटेन करू शकू, O3ची पातळी आपण मेंटेन करू शकतो. म्हणजे जी माणसं झाडे लावा झाडे जगा उपक्रम चालत, दैवी माणसं आहेत जे आपल्या मनुष्य जातीचं संरक्षण करतात, त्यांचं पालन पोषण करतात. आता याच्यासोबत पुढची गोष्ट आपल्याला काय पाहायला मिळेल. आता जर तू इथे एक मी कंपॅरिझन चार्ट दिलाय, तू फोकस करू शकतोस. हा ट्रोपोस्फिअर आहे, हा स्ट्रॅटोस्फिअर आहे, हा मेसोस्फिअर आहे, आणि हा थर्मोस्फिअर आहे. ओके, जर तू पाहशील तर याच्यामध्ये मी किलोमीटर आणि माइल्स यांचे डिफरन्सेस दिलेले आहेत. आता याच्यासोबत आपल्याला एक तुम्हाला माहिती द्यायला आवडेल. बघा ना, खूप सारे आपल्याकडे वादळ येतं. ओके, नुकताच टॉकते वादळ येऊन गेलं, आणि अजून एक पश्चिम बंगालवर घोंगाव देखील. करेक्ट. ओके, आता जेव्हा ही वादळं येतात किंवा आपल्याला पावसाळा आला तर काय पाहतो आपण, सगळीकडे वीज पडते. ओके, आता वीज कुठे पडते, आपण पाहतो तेव्हा वीज अशी आकाशातून ढगांतून येते आणि खाली पडते, आणि आपण पाहतो की झाडावर पडली. ओके, बरेच गुरं दगावली जातात, माणसं दगावली जातात, अशा प्रकारचे आपण अनुभव पाहिलेत. पण त्याचा प्रश्न असा आहे की वीज नेहमी पृथ्वीकडे जाते का खाली, नेहमी अर्थवर पडते का? नाही, कधी कधी ती वरती जाते. ओके, कधी कधी ही वीज वरती जाते, आणि जो मगाशी तुला मी आयोनोस्फिअर सांगितला, आयोनोस्फिअरचा पट्टा, तिथे जाऊन ही धडकते, आणि तिकडे धडकल्यावरती काय होतो, एक स्पार्क होतो, आणि तो स्पार्क असा दिसतो आपल्याला. ओके, हे तू पाहशील तर हा एक स्पार्क झालाय आयोनोस्फिअर मध्ये. त्याला एक तू स्ट्रक्चर पाहशील तर हा जेलीफिश सारखा स्ट्रक्चर आहे. ओके, जेलीफिश सारखं तुला स्ट्रक्चर पाहायला मिळेल विथ लॉट्स ऑफ टेंटॅकल्स. या स्ट्रक्चरला आपण म्हणतो स्प्राइट्स. सो हे स्प्राइट्स ही एक नवीन संकल्पना आहे, ज्याचे फोटो आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून काही ॲस्ट्रॉनॉट्स घेऊ शकलेत. ओके, सो स्प्राइट्स एक नवीन फिनॉमिना आहे जे आपल्याला माहिती नाही आहे, आणि आत्ताच्या नवीन सायन्सच्या नॉलेजनुसार स्प्राइट्समुळे बराचसा अँटीमॅटर प्रवाह पृथ्वीच्या वातावरणात वरती पसरतो, आणि त्याचा चार्ज पृथ्वीच्या वातावरणामध्ये पाठवतो. ओके, सो ही एक स्प्राइट्स नवीन संकल्पना आहे ज्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, आणि याच्यावरही संशोधन सुरू आहे सध्या. अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्याला ढग पाहायला मिळतात, पण ते साधारण काही किलोमीटर वरती असतात. ओके, पण दादा तुला माहिती आहे पृथ्वीच्या 80 ते 85 किलोमीटर वरती सुद्धा ढग आहेत. त्याला आपण म्हणतो NLC, म्हणजे नॉक्टिल्युसेंट क्लाउड्स. ते पावसाचे ढग नाहीत का? नक्कीच नाही, ते पावसाचे ढग नाही आहेत. नॉक्टिल्युसेंट क्लाउड, नॉक्टी म्हणजे उंचावरचे, लुसंट म्हणजे पांढरे शुभ्र ढग. अवकाशात जे दिसतात ते म्हणजे उन्हाळ्यात जे मोस्टली दिसतात तेच. नाही, ते आपल्याला दिसतच नाही, 85 किलोमीटर वर असतात. ओके, ते आपल्याला व्हिजिबल पण नसतात. मग हे ढग आले कुठून, आपल्याला आधी या ढगांबद्दल माहिती नव्हतं. म्हणजे काही वर्षांबद्दल पूर्वीच आपल्याला नॉक्टिल्युसेंट क्लाउड बद्दल कळालं. मग हे ढग आले कुठून, हे प्रदूषणामुळे होत आहेत का वातावरणातल्या बदलांमुळे होत आहेत? तर नॉक्टिल्युसेंट क्लाउडवर सुद्धा रिसर्च चालू आहे, आणि हा रिसर्च पॉसम करते, पोलर सबऑर्बिटल सायन्स इन अपर मेसोस्फिअर.
हा, त्याच्याबद्दल आता रिसर्च चालू आहे, बरीच कारणं चालू आहेत. ओके, त्याच्यामुळे पर्टिक्युलर डेटा नाही ज्याच्याबद्दल मी आता विवेचन करू शकेन. सो अपर मेसोस्फेअर मधल्या काही घटना असतात, त्या अपर मेसोस्फेअरच्या घटना मॅप करण्यासाठी, अनालाइज करण्यासाठी या प्रोजेक्ट पोसमची निर्मिती झाली. ओके, आता प्रोजेक्ट पोसम आहे हा कोणासोबत टाईड अप आहे? तो आहे व्हर्जिन गॅलेक्टिक सोबत. आता व्हर्जिन गॅलेक्टिक हीच गोष्ट मगाशी तुम्हाला सांगितली, स्पेस टुरिझम. स्पेस टुरिझमसाठी हे व्हेइकल वापरलं जाणार आहे. ओके, सो याच्यामध्ये हे व्हेइकल बाकीच्या विमानांसोबत एका काही अल्टिट्यूड वरती जाईल, म्हणजे साधारण 32,000 ते 33,000 फुटावरती, आणि तिकडून आपलं हे जे यान आहे हे रिलीज केलं जाईल, आणि तिकडून हे स्वतःचं रॉकेट बस चालू करेल आणि तिकडून पर्टिक्युलर डेव्हिएशननी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. सो हे आहे व्हर्जिन गॅलेक्टिक. ओके, सो हे आहे माझ्या मिशनचा फोटो. आता झालं असं की जेव्हा माझी ट्रेनिंग चालू होती, त्या ट्रेनिंग चालू असताना फ्लोरिडाला ट्रेनिंग होती. सो फ्लोरिडाच्या डेटोना बीचवर माझी ट्रेनिंग चालू असताना, डेटोना एक एरिया आहे, तेव्हा एक खूप कॅटेगरी 5 नावाचा हरिकेन आला होता, म्हणजे सायक्लोन आला होता, चक्रीवादळ आलं होतं. कॅटेगरी 5 म्हणजे जवळजवळ म्हणाल तर 100 ते 120 मील पर आवर. ओके, या वेगाने वारे वाहत होते, त्याच्यापेक्षाही मोठा. हा, म्हणजे अगदी आपण तो वादळाचा डोळा म्हणतो किंवा आपण आय ऑफ हरिकेन म्हणतो किंवा आय ऑफ सायक्लोन, तो तिथून गेला होता. ओके, सो त्याच वेळी माझी ट्रेनिंग चालू होती. तो हा माझा मिशन पॅच आहे. त्या मिशन पॅचमध्ये आपण हरिकेन मॅथ्यूचं चित्र पाहू शकता. ओके, इथे माझं नाव आहे. ओके, आणि व्हर्जिन गॅलेक्टिक. ओके, जे प्रोजेक्ट पोसमचे एव्हिएशन पार्टनर आहे, आणि हे आहेत स्प्राईट्सचे इमेज, कारण की मॅथ्यू मध्ये सुद्धा स्प्राईट्स दिसले गेले होते. ओके, सो याच्याबद्दलची ही माहिती आहे. आता भावांनो, आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल, दादा ऍक्च्युली ऍस्ट्रॉनॉट बनायचं कसं? करेक्ट, ऍस्ट्रॉनॉट ट्रेनिंग मध्ये कुठले कुठले मुद्दे असतात, कसे बनतात? ओके, सोपं असतं का बनणं? एक्झॅक्टली होतं काय? आणि कोणत्या कंपल्सरी ट्रेनिंग आहे जे आपल्याला करावे लागतात? ओके, आता जेव्हा एखाद्या माणसाला फायटर पायलट बनायचं असतं किंवा ॲस्ट्रॉनॉट बनायचं असतं, तेव्हा त्याला त्याचा शरीराचा हायपॉक्सिया माहिती पाहिजे. ओके, आता हायपॉक्सिया म्हणजे काय? म्हणजे मला तुम्हाला उदाहरण देता येईल. आपल्या स्वर्गीय अंतराळवीर कल्पना चावला, कल्पना मॅम जेव्हा खालच्या वातावरणात येत होत्या, ओके, जेव्हा त्यांचं स्पेस शटल खालच्या वातावरणात येत होतं, तेव्हा झालं काय? अनियंत्रित झाली. ओके, केबिनमध्ये डिकम्प्रेशन झालं, म्हणजे एक भोग पडलं, आणि हळूहळू बाहेरचा वायू आत आला. ओके, आणि त्या डिकम्प्रेशनमुळे त्यांना कळालं नाही काय सिम्पटम्स आहेत, आणि नियंत्रण सुटलं, आणि त्याच्यानंतर त्या ड्रॅगमुळे खूप मोठा ब्लास्ट झाला. त्याच्यामुळे एक गोष्ट कंपल्सरी केलंय की ज्यांना ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट व्हायचं आहे किंवा फायटर पायलट व्हायचं आहे, त्यांना हायपॉक्सिया टेस्ट देणं बंधनकारक आहे. ओके, सो हायपॉक्सिया टेस्ट म्हणजे काय? सो साऊदर्न एरोमेडिकल इन्स्टिट्यूट, म्हणजे सामी, साऊदर्न एरोमेडिकल इन्स्टिट्यूट, फ्लोरिडामध्ये मेलबर्न नावाचं शहर आहे, तिथे मी ही ट्रेनिंग आणि हा कोर्स कंप्लीट केला. याच्यामध्ये होतं काय की आपल्याकडे एक सबमेरीन साईजची, आपली जी सबमरीन पाणबुडी असते त्याच्या साईजचं एक चेंबर असतं, त्याच्यामध्ये आपल्याला बसवलं जातं आणि सिम्युलेट केलं जातं की आपण जवळजवळ 32 ते 40,000 फुटांवर आहात, आणि त्या नावांचं त्याप्रमाणे केबिनमध्ये प्रेशर मेंटेन केलं जातं, जसं आपण विमानामध्ये असतं. आणि तिथे तुमच्यासमोर एक कार्डिओलॉजिस्ट बसलेले असतात. ओके, आणि म्हणजे जे तुमचे कार्डियक ऍक्टिव्हिटी मॅप करतात की तुम्ही ठीक आहात ना, त्यांचं कर्तव्य असं तुम्हाला मेंटेन ठेवणं. आणि तिकडे जाऊन ही केबिन ते डिकम्प्रेस करतात, म्हणजे एक प्रकारे तिथे भगदाड पडलंय अशा प्रकारची गोष्ट करतात, कृत्रिमरित्या केलं जातं. सो ऑब्व्हियसली आपण तेवढ्या फुटांवरून खाली खाली येतो आणि आपल्या बॉडीवरती परिणाम जाणवू लागतात. आता जसं माझ्या बॉडीवरती जे परिणाम जाणवतात, दादा तुझ्या बॉडीवर वेगळे परिणाम जाणवतील. सो येस, सो प्रत्येकाचे हायपॉक्सिक सिम्पटम्स वेगवेगळे असतात आणि ते बॉडी टू बॉडी बदलतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी माझी हायपॉक्सिया टेस्ट केली त्यावेळी काय झालं, माझा जो हात आहे हा नम पडला. ओके, माझा चेहरा नम पडला. ओके, मला वाटलं माझे डोळे बाहेर आहेत, माझे कान खूप दुखायला लागले. ओके, आता हे जे जे सिम्पटम्स आहेत हे तुम्हाला लिहायला लागतात, जेणेकरून जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल फ्लाईटवर जाता तुम्हाला माहिती पाहिजे की अशी ऍक्टिव्हिटी झाली ज्याच्यामध्ये डिकम्प्रेशन झालं आणि मला असं वाटतंय ते सिम्पटम्स आले, त्याचा अर्थ डिकम्प्रेशन झालंय माझ्या फ्लाईटमध्ये. तुम्हाला जाणीव होण्यासाठी सगळं. येस, कारण की जशी जाणीव होईल तेव्हा तुम्हाला ऑक्सिजन मास्क घ्यायचा आहे. तुम्हाला आठवतंय तुम्ही जेव्हा फ्लाईटमध्ये बसता तेव्हा तुम्हाला सांगता ओके की फ्लाईटमध्ये समजा कधी झालं काही तर तुम्ही ऑक्सिजनचा मास्क पहिले स्वतःला लावा मग दुसऱ्यांना लावा. हे का सांगतात? जर तुम्ही हायपॉक्सिक झाला तर तुम्हाला कळणार नाही तुम्ही काय करताय. ओके, तुमची ब्रेन ऍक्टिव्हिटी की तुमच्या मेंदूची प्रक्रिया रेग्युलर नसते त्यावेळी.
ओके. सो पहिले ऑक्सिजनचा मास्क स्वतःला लावायला लागतो, मग दुसऱ्यांना, मग मुलांना लावा. सो त्याच पद्धतीने जसा समजा असं काही सिम्पटम्स तुम्हाला जाणवला तर पहिले मला ऑक्सिजनचा मास्क लावायचा आहे. ओके. आणि मग माझ्या पुढच्या प्रक्रिया किंवा नियंत्रण पाहायचं आहे. ओके. सो अशाच प्रकारच्या गोष्टी आम्ही इथे केल्या, तुम्ही पाहू शकता. कल्पना चावलांच्या बाबतीत जी दुर्घटना झाली ती होऊ नये त्यासाठी हे सगळ्या गोष्टी. करेक्ट. सो प्रत्येक फायटर पायलट आणि ॲस्ट्रोनॉट कॅन्डिडेट्सला हे करावं लागतं. तुम्ही पाहू शकता हे माझं कंप्लीट झालेला हा ऑक्सिजनचा मास्क आहे. तुम्ही पाहू शकता माझे डोळे जवळजवळ बाहेर आले जसं मला वाटत होतं. ओके. माझे हार्टबीट्स सडनली वाढले, नंतर कमी कमी झाले. सो मला माझ्या बॉडीमध्ये असे अनपेक्षित बदल पाहायला मिळाले, ते मला जाणीव पहिल्यांदाच होत होती. ओके. पण प्रयत्न काय होता, मी माणूस म्हणून जिवंत राहणं. ओके. सो हे खूप विचित्र वाटतं ऐकायला, पण ही पहिली टेस्ट असते आपली. इथूनच आपण पुढे जातो. ठीक आहे. सो हायपॉक्सी आपण पहिले पार करतो. सो हायपॉक्सी मी कंप्लीट केलं तेव्हा मला माझं कार्ड मिळालं की माझ्या फिजिओलॉजीमध्ये October 1 पासून माझं जे ऍक्टिव्हेट झालं आणि त्याच्या पाठी माझे कोणते सिम्पटम्स आहेत ते मी लिहितो. ओके. पुढची गोष्ट एक लक्षात घ्या, जेव्हा हे स्पेस सूट बनवले जातात, स्पेस सूट दोन प्रकारचे, एक असतं IVA, दुसरं असतं EVA. IVA म्हणजे काय, इंट्रा व्हेइक्युलर स्पेस सूट. ओके. EV म्हणजे काय, एक्स्ट्रा व्हेइक्युलर स्पेस सूट. इंट्रा व्हेइक्युलर स्पेस सूट म्हणजे जे तुम्ही वाहनात आहात किंवा यानात आहात तेव्हा तुम्ही वेअर करता, ते इंट्रा व्हेइक्युलर स्पेस सूट. एक्स्ट्रा व्हेइक्युलर स्पेस सूट म्हणजे काय, आपण स्पेस वॉक दादा पाहिले असतील, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाहेर ॲस्ट्रोनॉट मेंटेनन्ससाठी बाहेर जातात. फोटो पाहिलेले आहेत ते. करेक्ट. ते EV म्हणजे एक्स्ट्रा व्हेइक्युलर स्पेस सूट. आता तुम्ही जो समोर पाहताय तो आहे इंट्रा व्हेइक्युलर स्पेस सूट म्हणजे IV. हा IV कॅटेगरी 4. ओके. ह्या प्रकारचा स्पेस सूट आहे. महत्वाची गोष्ट, तुम्ही स्पेस सूटसाठी नसता बनला, स्पेस सूट तुमच्यासाठी बनलेला असतो. म्हणजे याच्यावरती हे मिलियन्स ऑफ डॉलर्स रिसर्चसाठी खर्च करतात. सो तुमचं बॉडी आर्किटेक्चर पण असं पाहिजे जे तुम्ही स्पेस सूटमध्ये बसू शकाल. ओके. त्यानुसार पुढची निवड प्रक्रिया केली जाते. आता तू विचार कर, एक स्पेस सूट तू घातलायस, आधीच्या स्पेस सूट हे मोबाईल नव्हते. मोबाईल म्हणजे तुला उडी मारता येत नव्हती, हात वरती करता येत नव्हते. ओके. तुझी मुवमेंट मोबिलिटी खूप कमी होती. ओके. आता जे स्पेस सूट आहे त्याच्यामध्ये तू उडी मारू शकतोस, मोबाईल ऑपरेट करू शकतोस, हात वरती करू शकतोस, काही गोष्टी कॅरी करू शकतोस. अशा प्रकारचे स्पेस सूट आहे. पण हे स्पेस सूट मध्ये जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेता, ही स्पेस सूट मध्ये ट्रेनिंग फार कठीण असते, कारण की जवळजवळ 5 PSI प्रेशर तुम्ही आत घेता, 5 पास्कल. ओके. किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आता हा तुम्ही प्रेशर घ्याल तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कंजेस्टेड वाटतं, तुम्हाला फोबिया वाटतो, मी कशामध्ये. ओके. मी साधारण कम्पेअर करू शकतो की तुम्ही जो मुघल आझम पिक्चर बघितला, जेव्हा अनारकलीची अवस्था झाली असेल तशीच अवस्था स्पेस सूटमध्ये होते. ओके. तुम्हाला खूप कंजेस्टेड वाटतं आणि खूप प्रेशर येते आतमध्ये. ओके. म्हणजे स्वेच्छेने त्यात राहावं असं वाटणार नाही, अजिबात नाही वाटणार. ओके. सो आपल्याला तो फोबिया घालवण्यासाठी सवय करावी लागते, स्पेस सूट घालून नवीन नवीन एक्सपेरिमेंट सुद्धा करावे लागतात आणि मग पुढे जावं लागतं. ओके. आता स्पेस सूट झालं. आता पुढची गोष्ट ही अति महत्वाची गोष्ट आणि या गोष्टींमध्ये सगळे फसतात, ती म्हणजे ग्रॅव्हिटी. ओके. तुम्ही फेसबुकवर जाल तर माझी एक एरोबॅटिक फ्लाईट आहे, जसा व्हिडिओ आहे. ओके. एरोबॅटिक फ्लाईट आहे. आता तुमचं शरीर हे फ्लाईटसाठी बनलंय की नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. तुम्ही ते सहन करू शकता की नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. जेव्हा तुम्ही वर जाता, एका डेव्हिएशनमध्ये वर जाता, तेव्हा 3 प्रकारचे गुरुत्व बल आपल्यावर कार्य करतात. एक असतं GX जे आपल्या छातीवर येतं समोरून, एक असतं GZ, ओके, जे खालून येतं, आणि एक असतं GY जे एका कोणामध्ये येतं. हे आपल्याला फक्त ग्रॅव्हिटी एवढीच माहिती, त्याच्या पलीकडे नाही, त्याच्या कितीतरी वेगळ्या गोष्टी आहेत. करेक्ट. आता तुम्ही एक विचार करा, हा इथे एक पायलट बसलाय, जर तो पुढे जात असेल तर त्याला GX म्हणजे 1G GX डायमेन्शनला वाटेल. जर तो वरती फ्लाय करत असेल तर त्याला GZ डायमेन्शनला वाटेल. जर तो एका डेव्हिएशन मध्ये जात असेल तर त्याला GY डायमेन्शनला वाटेल. ओके. आता मी तुला सांगितल्याप्रमाणे 1G मध्ये ठीक वाटतं, पण आता तू विचार कर 2G, 3G, 4G, जेव्हा आपण 4G प्रेशर किंवा 4G ग्रॅव्हिटी आपल्या अंगावर घेतो, आपण कसं करतो, ऍक्सिलरेशन. जेवढं आपण ऍक्सिलरेट करू तेवढं आपण ग्रॅव्हिटी घेत जातो. जेव्हा तू 4G घेतोस तेव्हा असं वाटतं तुझ्या छातीवरती हत्ती बसलाय. ओके. आता काय होतं साधारण, तू 4G घेतलायस आणि लॉ ऑफ इनर्शिया जो आपण सायन्समध्ये शिकलोय ते काय सांगतं, रक्त खाली वाहत आहे. जर मुबलक रक्त तुझ्या मेंदूमध्ये गेलं नाही तर काय होईल, तू बेशुद्ध पडशील. आणि त्यावेळी तुला तुझी ऍक्टिव्हिटी चालू ठेवायची आहे, तुझी जिम्मेदारी, तुझ्या क्रूची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. राईट. सो त्यावेळी तुला एक हुक ट्रेनिंग दिली जाते. हुक ट्रेनिंग म्हणजे काय, कृत्रिमरित्या, म्हणजे तू स्वतःहून रक्त पुश कर शरीरातलं. सो तुला एक साधारण एपिग्लोटिस मधून आवाज काढायला लागतो, हुक, तू प्रेशर करतोस, तू पुश करतोस रक्त.
आणि तू मेक शुअर करतोस की त्यावेळी इनफ ब्लड मेंदूमध्ये जाते आणि तू शुद्धीवर राहतोस. बरोबर आहे. म्हणजे तू 3G 4G वर जातोस तेव्हा रक्त खाली जाते तुझं. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण दगावत नाही का? म्हणजे सगळं सांगतो तुम्ही भयानक वाटतं आहे का? करेक्ट. आता या गोष्टी एका टेस्ट लॅबोरेटरीमध्ये केल्या जातात. एक सेंट्रिफ्युजल फोर्स म्हणजे एका लॅबमध्ये सेंट्रिफ्युजल फोर्स क्रिएट करून पहिले ॲस्ट्रॉनॉट्सला तिथे बसवावं लागतं किंवा फ्लाईट जे आपले फायटर पायलट आहेत ठेवण्यासाठी सगळं पहिले सवय करून दिली जाते फायटर पायलट्सला. जर तुम्ही यूट्यूबवर घ्याल तर तुम्हाला ग्रॅव्हिटीचे बरेच व्हिडिओ सेंट्रिफ्यूज सोबत पाहायला मिळतील आणि तुम्ही चक्कर बऱ्याच जणांना चक्कर आले तर ते तुम्ही पाहू शकता. दिसतं थोडं करेक्ट. होतं तसं. हां, पण त्याच्यानंतर ट्रेनिंग नंतर किंवा एरोबॅटिक फ्लाईटच्या हुक ट्रेनिंग नंतर हे शक्य होतं. ओके. सो पुढे जाऊन जेव्हा आपण अवकाशात जातो तेव्हा आपल्याला ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे. Yes, बरोबर. ओके. सो गुरुत्वबल जास्त लागेल त्यावेळी आपल्याला आपलं ब्रेन आपला मेंदू ऍक्टिव्ह ठेवायचा आहे. त्याच्यामुळे जी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. हो. ओके. आता ह्या व्हिडिओ इथे प्ले होत नाहीये पण म्हणजे स्पेस स्टेशन मध्ये जी सगळे लोक सध्या आहेत हां, हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून गेलेले आहेत. करेक्ट. हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. अरे म्हणजे प्रॅक्टिकल त्यांना हा सगळा त्रास झालेला आणि त्याच्या पलीकडे जाऊन सगळं केलं त्यांनी. नक्कीच. पण आता अजून एक घटना घडते. हं. कधी कधी आपल्याला पॉझिटिव्ह ग्रॅव्हिटीमध्ये जातो तेव्हा रक्त खाली जातं आणि आपण रक्त पुश करतोय वरती. आता जेव्हा आपण खाली येतो तेव्हा खूप सारं रक्त ब्रेनमध्ये जातं. हो. करेक्ट. प्रमाणापेक्षा जास्त. म्हणजे आपण मायनसमध्ये जातोय. हो. इथे पॉझिटिव्ह ग्रॅव्हिटी होतं तिथे मायनस ग्रॅव्हिटी होतं. बरोबर. ठीक आहे. सो एखाद्या ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेटला किंवा फायटर पायलटला या परिस्थितीसाठी तयार केलं जातं ते म्हणजे ॲरोबॅटिक फ्लाईट्समध्ये. हो. ॲरोबॅटिक फ्लाईट्स म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ते कवायती करणारी विमानं. हं. ओके. सो त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह जी आणि मायनस जी ओके त्याच्याबद्दल तुमची ट्रेनिंग घेतली जाते. सो कधी कधी खूप सारं रक्त जेव्हा मायनसमध्ये जातं खूप सारं रक्त ब्रेनमध्ये म्हणजे जातं. कवायती करतात त्या 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिसतात त्या. करेक्ट. ते त्यांनी ग्रॅव्हिटी ट्रेनिंग केलेलं आहे, हायजीज परफॉर्म केलेले आहेत म्हणून ते करू शकतात. त्याला आपण एरोबॅटिक म्हणतो. हो. एरोबॅटिक. हो. ओके. आता होतंय काय याच प्रकारची गोष्ट याच प्रकारची ट्रेनिंग मी घेतली पॅटी बॅकस्टॅप एरोबॅटिक स्कूलमधून. हं. ओके. सो मी 4G पर्यंत प्रेशर घेतला होता हो. आणि सेम टाइम मी -2G पण घेतलाय. ओके. ओके. ते तुम्ही सगळं हे करून हो. केलं. ते करणं गरजेचं आहे. ती प्रोसेस आहे. ट्रेनिंग मधला तो पार्ट आहे. आता मी तुला सांगितलं 4G मध्ये रक्त खाली जाते आणि तू पुश करतोस. आता विचार कर खूप सारं रक्त वरती जात आहे. हं. तू ऑलरेडी रक्त पुश केलंयस. ओके. तर काय झालं तुझं ब्लड प्रेशर पण वाढलं आणि खूप सारं रक्त ब्रेनमध्ये जात आहे. काय होऊ शकतं? कदाचित ट्रॉमॅटिक कंडिशन होऊ शकते. तुझी एखादी नर्व बेंड होऊ शकते. ओके. किंवा तुझी एखादी आर्टरी बेंड होऊ शकते. तुला स्ट्रोक पडू शकतो. सो अशा वेळी आपलं अध्यात्म म्हणजे मेडिटेशन हं. ओके आपल्याला उपयोगी येतं. त्यावेळी आपली बॉडी रिलीज करणं. ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंगमध्ये मेडिटेशन शिकवलं जातं, योगा शिकवला जातो. हो. ओके. ज्याच्यामध्ये आपली बॉडी रिलीज करणं. ओके. मन शांत ठेवणं. त्यावेळेला हो. मन शांत ठेवणं आणि हं. विचार करणं म्हणजे एक प्रकारे की आपलं रक्त आणि आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल कंडिशनमध्ये राहील. बरोबर. ओके. हं. सो अशा प्रकारच्या गोष्टी इथे होत असतात. बरोबर. आता तुम्ही विचार करा मी ही जी फ्लाईट केली होती हो. ती एका ग्रॅव्हिटीने स्टार्ट केली. हं. मी 360 डिग्रीनी टर्न मारले होते. हं. 3G केलं होतं. बरोबर. 3 ग्रॅव्हिटी कम्प्लीट केलं होतं. बरोबर. 4 ग्रॅव्हिटी सर्कल कम्प्लीट केलं होतं. बरोबर. माझे व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवर किंवा युट्यूबवर पाहायला मिळतील. ओके, ओके. फेसबुकवर पण -2G वर पण मी केलं होतं. आता हे सगळं केल्यानंतर मला काय वाटलं? मला हे वाटलं हेवन अहेड स्वर्ग पुढे आहे. पण आता मी तुमच्या समोर आहे त्याच्यामुळे आम्ही ही ट्रेनिंग कम्प्लीट करू शकलो. सो या ट्रेनिंगमध्ये माझे बाकीचे पण ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट्स होते. काही अमेरिकन होते, काही इटालियन होते, काही सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल जे पाहतात ते की हे जर ऐकायलाच एवढं कठीण आहे पण त्याचा खर्च तर खूपच असणार आहे ना. मग हे कसं काय सगळं करू शकणार म्हणजे ओके. ओके तुम्हाला- हा हे सोबत तर ऐकायला सोपं नाही तर मग बाकी खर्च किती असणार आहे सगळ्या गोष्टी. हो. तुम्हाला आता मी गोष्ट सांगितली त्याप्रमाणे अवकाशाच्या लोकशाहीकरणाला सुरुवात झालेली आहे हं. आणि अवकाशाच्या लोकशाहीकरणामध्ये अवकाशात जाणं सोपं झालेलं आहे. हं. असे स्पेस ॲप्लिकेशन आणि असल्या स्पेस ट्रेनिंग लवकरच भारतामध्ये सुद्धा उपलब्ध होतील. ओके. ओके. ॲस्ट्रॉनॉट बनणं ही पुढे जाऊन रेग्युलर गोष्ट होईल, छोटी गोष्ट होईल. ही काही मोठी गोष्ट होणार नाही. हं. कारण की स्पेस एक्सप्लोरेशन आणि प्लॅनेटरी एक्सप्लोरेशनमध्ये हे आपल्याला नक्कीच साधायचं आहे. ओके. कारण की पुढे जाऊन आपल्याला आपल्या मानवी वस्त्या ग्रहांवर आणि अवकाशावर तयार करायच्यात. बरोबर. सो अवकाशाच्या लोकशाहीकरण या टर्ममध्ये म्हणजे लवकरच इस्रो सुद्धा ओके मॅन्ड स्पेस फ्लाईट करणार आहे लवकरच. म्हणजे इस्रो स्वतः ॲस्ट्रॉनॉट पाठवणार आहे. ओके. त्याच्यासाठी गगनयान हं. ओके सगळी आपली भारतीय असतात. राईट. सो गगनयान प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि जसे आपण इथे ॲस्ट्रॉनॉट म्हणतात हं. ओके
बाहेर कॉस्मोनॉट म्हणतात, तसेच आपण भारतामध्ये त्यांना व्योमनॉट म्हणणार आहोत. संस्कृत शब्द आहे हा, अंतराळवीर. एक मालिका होती मला करेक्ट करेक्ट करेक्ट, मीही पाहिले विलीन सोमणची, नक्कीच नक्कीच तीच मालिका. सो व्योमनॉट त्याला म्हणणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन रेग्युलर होणार आहेत. आता मला सारांश हा घ्यायचा आहे. बघ ना विश्व कुठे जात आहे, जग कुठे. खरी गोष्ट म्हणजे ही सगळी आहे ना, ही जी मुलाखत जी चालू आहे सध्या, मुलाखत म्हणण्यापेक्षा तेच सांगतात, मी फक्त जस्ट माईक हातात धरायला आहे एवढंच बोलायला हरकत नाही. ही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची होणार आहे. मला वाटतं ज्यांना खगोलीय ज्ञान असेल किंवा विज्ञानाविषयी जास्त आकर्षण असेल त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. कदाचित लेंदी वाटत असेल पण त्यांना ती नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. बोला बोला, कुठे जाते हे सगळं? येस, मला हेच म्हणायचं आहे की मानवजात टिकवण्यासाठी आपण विश्वामध्ये कॉलनीज करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे इथे स्थानिक भूमिपुत्रांनी विचार केला पाहिजे की आपलाही समाज आहे, आपण एका पर्टिक्युलर निसर्गामध्ये राहतो. आपली बोलीभाषा, आपले व्यंजन, आपली संस्कृती आणि आपले कुलाचार आपण टिकवले पाहिजेत. हा निसर्गाचा नियम आहे, हा कोणी बदलू शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा निसर्गाचा नियम बदललाय तेव्हा प्रलय निश्चित आहे. ओके, सो हा प्रलय येऊ नये यासाठी सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि आपले कुलाचार आणि संस्कृती मेंटेन ठेवली पाहिजे सगळी. तर मी तुमच्याशी ना नंतर पुन्हा एकदा एखादी वेगळी मुलाखत घेणार आहे की हे सगळं तुम्ही अगदी नवयुगात असताना हे सगळं कल्चर वगैरे सांभाळतं, ही तुमच्या मनात कशी का सगळं चालू असते सगळं काम? दादा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुझी ओळख आहे, हे तुझं मूळ आहे. बरोबर. तुझं मूळ गेलं, तू जगभरात किंवा विश्वात कुठलीही ओळख बनव, तू कोणीच नाहीयेस. तुझे रूट्स तुला माहिती पाहिजेत. तू कुठल्या संस्कृतीतून आलास, कारण की तो तुझा जन्म आहे. ओके, पुढे जाऊन तुझा मृत्यू आहे आणि सगळ्यांचा मृत्यू होणार आहे. पण प्रत्येकाच्या मृत्यू होण्यामध्ये लाईफमध्ये एक पर्पज असावा की मी का जगतोय, मला जगायचं काय आहे. ओके, तो पर्पज असणं अतिशय महत्वाचं आहे. आता मी माझा पर्पज अवकाश संशोधनामध्ये पाहतोय. ओके, आणि सोबतच मी माझी संस्कृती वाचावी हा माझा प्रयत्न आहे. मी तुला सांगितल्याप्रमाणे मी काही लोक आहे ना म्हणजे हवेत असतात, असं बोलायला साधा साधा शब्द की थोडं काय अचिव्हमेंट केलं की ते म्हणजे विसरून जातात त्या सगळ्या गोष्टी. अगदी एखादा माणूस, गावातला माणूस जर शहरात राहायला गेला की तो शहर म्हणजे शहरच त्याला सर्वस्व वाटतं आणि खेड्यातल्या लोकांना स्वतःच तो गावरान बोलायला लागतो. परंतु बघा ना, प्रणितकडे बघा तुम्ही की तो अजून सुद्धा ह्याच गोष्टीला महत्व, माझं मूल कुठलं हे या गोष्टीला प्रणित महत्व देत असतो. परत मी तुमच्याकडे बोला बोला. ओके ओके, सो निश्चित त्या अनुषंगाने आपण सगळे प्रयत्न करत आहोत. मी माझ्या सर्व विद्यार्थी जे माझे आहेत, लहान भावंड आणि आमची जी पुढची पिढी येते त्यांना नक्कीच सांगेन, स्पेस एक्सप्लोरेशन हा खूप मोठा टॉपिक आहे आणि खर्चाचा मुद्दा राहिला आपला बोलायचा. ओके ओके, हे सगळं म्हणजे सहज शक्य नाही, प्रचंड खर्चिक गोष्टी असं सध्या तरी तुमच्या सांगण्यावरून वाटतं. ते कसं शक्य होईल मग? सामान्य मुलाला म्हणतात तर येणारच नाही ते. ओके दादा, मी तुला ठराविक गोष्टी सांगतो याच्यामध्ये. आता गोष्टी अशा आहेत की भारतामध्ये कमर्शियल स्पेस एजन्सी अजूनही नाही आहेत. ओके, भारतामध्ये स्पेस एजन्सी ही गव्हर्नमेंट स्पेस एजन्सी आहे, ती म्हणजे आपली इस्रो. पण तू जर बाहेरच्या देशामध्ये पाहशील तर कमर्शियल स्पेस एजन्सीज खूप आहेत. आणि कमर्शियल स्पेस एजन्सीज सोबत बरेचसे युनिव्हर्सिटीज आहेत, यांचं कोऑपरेटिव्ह ॲग्रीमेंट आहे. उदाहरणार्थ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं केपलर मिशन सोबत कोऑपरेटिव्ह ॲग्रीमेंट होतं. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी सूर्याजवळ जो उपग्रह सोडलाय त्यांचं कोऑपरेटिव्ह ॲग्रीमेंट होतं. म्हणजे मला म्हणायचं हे आहे, आपण विविध उपग्रह ओके किंवा त्याच्यावरती रिसर्च करत असताना आपण जर त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवलं ओके, तर त्या कोऑपरेटिव्ह ॲग्रीमेंट अंडर आपल्याला कामं करता येतील. तिथे तुम्हाला एक प्रकारे स्कॉलरशिप पद्धतीने असं म्हणता येईल का? हो हो हो. आता म्हणजे हा एक मोठा विषय आहे करिअर गायडन्स. ओके, त्याच्याबद्दल मला नक्की सांगता येईल. पण हा एक सोपा विषय आहे. एखाद्या मुलांना क्युरियोसिटी असते, मी इस्रो जॉईन करू शकतो का इथे राहून? नक्की करू शकता. ओके, तर तुम्हाला आता काय करायचं इस्रो जॉईन करण्यासाठी? द लेटेस्ट तुम्हाला JEE द्यायची आहे. ओके, त्या जॉईंट एक्झाम नंतर IIST ओके, स्पेस टेक्नॉलॉजीचं आपलं इन्स्टिट्यूट आहे इंडियाचं. ओके, साऊथ इंडियामध्ये, त्या ठिकाणी आपण एनरोल करू शकता IIT JEE थ्रू. ओके, तसेच पुढे गेटचे पण ॲडमिशन्स आहेत, गेट थ्रू आपण इकडे ॲडमिशन्स मिळवू शकतो मास्टर्ससाठी. ओके, आता साधारण मुद्दा आहे, मी अमेरिका किंवा अशा प्रदेशात अवकाश संशोधनासाठी आता का जावं? कारण की तिथं स्पेस बिझनेस किंवा स्पेस एजन्सीज ज्या आहेत ओके, यांचं कमर्शियलायझेशन झालं, यांचं व्यावहारीकरण झालंय. सो जेव्हा व्यावहारीकरण झालंय तिकडे याचा सेटअप जास्त झालेला आहे. पुढे जाऊन सगळ्यात जास्त व्यावहारीकरण हे स्पेस बिझनेसमध्येच होणार आहे. हो हो. सो आपल्याला त्या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. मी तुला सांगितलं एअरपोर्ट येते, पुढे स्पेस पोर्ट्स येणार आहे, तिथे पण नाव लावणार आपण, लक्षात घे. ओके, आता
शेवटची गोष्ट मला एक मेन्शन करायची आहे. बरीचशी मी कमेंट वाचलेत इस्रोबद्दल. इस्रोमध्ये पैसे घालवणं, पैसे टाकणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी. ओके, इस्रोमध्ये म्हणजे आपण पहिले आपल्या गरिबीकडे पाहिलं पाहिजे. ओके, आपल्याला साधन सामुग्री साधी मिळाली पाहिजे, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. इस्रोवर आपण पैसे का खर्च करतोय? मला तुम्हाला सांगायला आवडेल की इस्रो ही जेव्हा इन्स्टिट्यूट चालू झाली तेव्हा ही खूप कमी खर्चात चालू झाली. ओके, म्हणजे साधारण तुम्ही बघाल तर नासाच्या कम्पॅरिझनमध्ये आपण 10% सुद्धा बजेट नाही आहे इस्रोचं. सोबतच आपले भारतीय वैज्ञानिक आहेत ना, हे कमी खर्चात जास्तीत जास्त गोष्ट कशा अचीव करतील हा प्रयत्न करतात. त्यांचा खूप गर्व आहे. ओके, आणि या गर्वामुळेच नासा बऱ्याच मिशनसाठी इस्रोसोबत टायअप करते. ओके, तुम्ही म्हणाल तर जवळजवळ 5,600 कोटीपेक्षा जास्त आपण दुसऱ्या देशांच्या सॅटेलाइट ओके वातावरणात सोडून कमवले आहेत इस्रो थ्रू. सोबतच तुम्हाला माहिती असेल की जेव्हा फेनी वादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये, तेव्हा जवळजवळ 1,00,000 माणसं ओके आपण विस्थापित केली होती वादळापासून वाचवण्यासाठी. हे कुठून शक्य झालं पाहायला? इस्रोच्या सॅटेलाइट्समुळे शक्य झालं. सोबतच तुम्हाला माहिती आहे चीन मस्ती करतंय, पाकिस्तान मस्ती करतंय. सो त्यांची ऍक्टिव्हिटी पाहणं, बॉर्डरवर चाललेल्या ऍक्टिव्हिटी पाहणं, टेरेस्ट्रियल ऍक्टिव्हिटी पाहणं हे आपल्याला आपल्या उपग्रहांमुळे सहज शक्य होतंय. सो तुम्हाला मला सांगायला आवडेल इस्रो बरंच काही करतंय. ओके, आणि आपल्याला त्याच्याबद्दल गर्व असला पाहिजे. ओके, पुढे जाऊन कमर्शियलायझेशन होईल स्पेसमध्ये तेव्हा इस्रो एका पर्टिक्युलर लेवलला असेल, कदाचित नासाच्याही पुढे पलीकडे असेल. आणि भारतीयांकडे जेव्हा हे पाहतात तेव्हा त्यांच्यामध्ये पोटेन्शियल पाहतात, ब्रिलियन्स पाहतात. त्याच्यामुळे मला विश्वास आहे माझ्या देशाची स्पेस एजन्सी सुद्धा खूप मोठी उभारी घेईल आणि त्या अनुषंगाने सगळेजण प्रयत्न करत आहेत. ओके, बरं आता समारोपच करणार आहोत आपण. पुष्कळशी माहिती आपल्याला दिलेली आहे. मला एकच प्रत्येक वेळी तुम्ही अध्यात्माविषयी आणि विज्ञानाविषयी बोललेला आहात. अध्यात्माची आणि विज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुराणामध्ये असे पुरावे आहेत का या सगळ्या गोष्टीबाबत, किंवा त्यावेळचा दृष्टिकोन ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, म्हणजे जे वेद आहेत त्याच्यामध्ये कुठे याविषयीच्या म्हणजे आहे विचारणा झालेला आहे का किंवा उल्लेख आलेला आहे का? तुला मी आता एक साधी गोष्ट सांगतो. ओके, जेव्हा आपण अध्यात्मामध्ये जातो तेव्हा आपण एखादी गोष्ट 3 रूपामध्ये पाहतो: अरूप, सरूप आणि स्वरूप. स्वरूप म्हणजे आपण सगळे ज्याला तू पाहतोस, हा प्रणितचं स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे जे सपोर्टिव्ह रूप आहे, म्हणजे बेसिकली शिवलिंग. ओके, सिम्बॉलिक मध्ये. अरूप म्हणजे जे सगळीकडे आहे पण ते आपण पाहू शकत नाही. ओके, तर मला स्वरूपाचं उदाहरण द्यायला आवडेल. तुला आपली मिल्की वे गॅलेक्सी दादा माहिती आहे, आपली आकाशगंगा. सो आकाशगंगाच्या केंद्रस्थानी सुद्धा ब्लॅक होल आहे. सो ब्लॅक होलमध्ये एक प्रोसेस चालू असते, त्याला आपण म्हणतो सुपरनोवा. तू सुपरनोवा प्रोसेसचं स्ट्रक्चर पाहशील तर ते तुला तप्त दिसेल. खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तिथून रिलीज केली जाते. ओके, आपण जेव्हा शिवलिंग पाहतो त्याला पण एक तप्ततेचं स्वरूप पाहतो. ओके, ज्याच्यावरती आपण पाणी वाहत असतो महाकालासाठी. ठीक आहे. सो तर तू सुपरनोवा प्रोसेस ब्लॅक होलमधली आणि जो शिवलिंग पाहशील, दोघांची आकृती तुला अगदी सेम दिसेल, अगदी साम्य दिसेल, तुला कोणताही फरक दिसणार नाही. ओके, त्यावेळी तुला कदाचित वाटेल हे मी काय वाचतोय. म्हणजे कदाचित मला या विज्ञानामुळे सायन्स समजण्यात खूपच जास्त मदत होते. ओके, सोबतच मी मगाशी अँटीमॅटर तुला एक्सप्लेन केलं. ओके, सो जेव्हा आपण जीवन जगण्याची पद्धती ऋग्वेदामध्ये वाचतो, ओके, त्या पद्धतीसोबतच अनेक म्हणजे अपोजिट ऊर्जा स्थानं सुद्धा आहेत असं विवेचन आपल्याला पाहायला मिळतं ऋग्वेदामध्ये. जे मला तर वाटतं विश्वातील पहिलं ग्रंथ आहे. हो. ओके, आणि आता असे बरेचसे तारे आहेत. ओके, याचं विश्लेषण सुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये पाहायला मिळतंय. ओके, आपल्या अध्यात्मानुसार जे सायन्सला नंतर कळाले. आता प्रकाशाचा वेग, ओके, अशा बऱ्याचशा टर्म आपल्याला सहज आध्यात्मिक वेदांमध्ये पाहायला मिळतं, ज्यांना आपण श्रुती म्हणतो. ओके, पण मला एक नक्की सांगता येईल की अध्यात्म माझ्या धर्मशास्त्रानुसार ही खूप मोठी टर्म आहे. म्हणून मी तुला म्हणतो की मी वैज्ञानिक बनण्याच्या प्रोसेसमध्ये मी सायंटिस्ट आहे. ओके, मीही आजपर्यंत त्याच्यामध्ये संशोधन करतोय आणि सायन्स शिकण्यासाठी याचा मला खूप उपयोग होतोय. ओके, त्याच्यामुळे जे कधी कधी धर्माचा वेगळा अर्थ काढतात किंवा अपमान करतात त्यांना मला सांगायचं आहे आपण शिकावं.
आपण शिकावं, आपण वाचावं. म्हणजे आणि आपल्याला काही गोष्टी माहीत नसल्यानंतर आपण ज्या गोष्टीच्या विरोधात बोलतो Right. तशाच पद्धतीने त्या गोष्टी माहीत नाही हो ना, हो ना. आता बघ ना, माझ्यामध्ये पण पहिले गर्व होता. हं. मला वाटलं मी वैज्ञानिक आहे. हं. ओके, मलाही वाटलं हे जे चाललंय याच्यावर माझा विश्वास नाही, विश्वास Yes, नाही. yes, yes. पण नंतर अनुभव आले, वाचन झालं, खूप वाचन झालं, खूप वाचन झालं, अतिशय वाचन झालं, आणि वाचन झाल्यावर कळालं की नाही, हे वेगळं आहे, आपली धारणा देखील चुकीची आहे. अगदी चुकीची आहे. बरोबर. ओके, म्हणजे साधं की अध्यात्माच्या पार्ट्समध्ये जेव्हा आपण एक साधा योग साधतो, योग म्हणजे बेसिकली काय, माझा आत्मन आणि परमात्मा, ओके, याचं मी कनेक्शन करतो. Yes. ओके, हं. तो योग जोडून येतो. आणि याच्यासाठी निरनिराळ्या टेक्निक्स आहेत जे आपण वापरतो. खरंच त्याच्यामुळे मन शांती मिळते. याचा उपयोग अगदी म्हणशील तर स्पेस ॲप्लिकेशनमध्ये पण होतो आणि होणार आहे. बरोबर. ओके, सो माझंही मत आहे, म्हणजे माझाही विचार आहे की मी जन्माला का आलो, Yes. या विश्वामध्ये स्वतःला ओळखत असताना किंवा इथल्या परमात्म्याला ओळखत असताना, जे तुला माहिती आहे आपण महाभारत पाहायचो दादा, Yes. आणि रामायण पाहायचो. आता लॉकडाऊन मध्ये 2 वेळा पाहिला होता. करेक्ट. तेव्हा बघ ना, एक पात्र होतं अक्षय पात्र. हं, हं. राईट. ते नाही? नाही अक्षय पात्र हिच्याकडे, अक्षय पात्र, okay. अक्षय राईट पात्र, राईट, भांडे, okay. ते कधीच संपत नसायचं. बरोबर, right, right. ओके, हं. सो त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला अन्न मिळायचं. Yes, बरोबर. किंवा तू बोलायची बाबा ठीक आहे, देव म्हणाले की तिथे लाडू यायचे, तिथे जेवण यायचं. अक्षय पात्र, ओके, बरोबर, किंवा कोणतीही वस्तू यायची. हं. जेव्हा मी सायन्स सोबत कम्पेअर केलं, हे कसं शक्य आहे, इथे वातावरणात तर वायू आहे, मग एखादी वस्तू तिथे तयार कशी होऊ शकते, तेव्हा सायन्सकडनं मला एक गोष्ट त्यावेळी शिकायला मिळते, म्हणजे न्यूक्लिअर ट्रान्समिटेशन. ओके, पदार्थाचा किंवा ॲटमचा जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रॉन काढून घेतो, ओके, तेव्हा त्याचं स्ट्रक्चर बदलतं, त्याचं रूप बदलतं, आणि असे नवीन नवीन एलिमेंट्स आपण पाहू शकतो. बरोबर. ओके, तेव्हा त्याची संयुगे बनवू शकतो. कदाचित अध्यात्मामध्ये तसे डायमेन्शन पुढे आपल्याला शिकायला मिळतील, ज्याच्यामुळे न्यूक्लिअर ट्रान्समिटेशन हे नवीन आयोगाने आपल्याला शिकता येईल. ओके, शिकण्यासारखं खूप आहे. एव्होल्युशनमध्ये पुढे उत्क्रांती कुठे जाईल मला माहित नाही, म्हणजे आपल्या पण कल्पनेच्या सगळं पलीकडे आहे. नक्कीच नक्कीच. पण सध्या आपल्याला भूमिपुत्रांची उत्क्रांती पाहिजे. Yes, yes. ओके, कारण की आपल्या पिढ्या इथे राहिल्या आणि मोठ्या झाल्या तर स्पेस एक्सप्लोरेशनमध्ये आपल्या पिढ्या उत्क्रांत ठरतील आणि त्या उत्क्रांतीच्या साहित्य बनतील, साधन बनतील. मग तुम्ही परत म्हणजे अमेरिकेला जाणार का मग? हो, आता गोष्ट अशी आहे की एक सेंटर आहे मार्स डिझर्ट रिसर्च स्टेशन, MDRS. तर मागे तू पाहिलं असेल की माझे ते मंगळ ग्रह सदृश फोटो पाहिले Yes, असेल. yes, yes. सो अमेरिकेमधलं एक युटा म्हणून राज्य आहे. युटा राज्यामध्ये हँक्सविल म्हणून एक प्रदेश आहे. अगदी वाळवंटासारखा प्रदेश आहे तो मंगळ सदृश प्रदेश आहे. तिथे जवळजवळ मानवी वस्ती नाही. ओके, सो डिफेन्स असतील, आर्मी असेल, US आर्मी, किंवा नासाचे काही प्रोजेक्ट्स असतील, किंवा ही मार्स सोसायटी असेल, हे तिथे नवीन नवीन त्यांचे संशोधन करत असतात. सो ही MDRS आहे, ही मार्स सदृश फॅसिलिटी आहे. ओके, सो आपण तिथे का जातो, मंगळावरती आपण जे करणार आहोत, ओके, त्याच्या ॲनालॉग ॲक्टिव्हिटी पृथ्वीवर आधी केल्या जाव्यात. बरोबर. जर या ॲनालॉग ॲक्टिव्हिटी शक्य झाल्या तर तर तशाच्या तशा ॲक्टिव्हिटी आपल्याला मंगळावर करता येतील. बरोबर. सो तसंच युटामध्ये हँक्सविलला तिथे आपलं हॅब आहे, म्हणजे जिथे आपले ॲस्ट्रॉनॉट्स राहतील. तिथे ग्रीन हॅब आहे जिथे आपल्याला पेरणी करता येईल. Yes. ओके, म्हणजे तुला सांगता येईल मी तिथे मूग घेऊन गेलेलो आपल्या भारतातले, मी तिथे मेथी घेऊन गेलो आणि तिथे उगवले सुद्धा आणि मी खाल्ले सुद्धा तिथे. ओके, जवळ तिथली माती, म्हणजे आपल्याला मंगळाची माती इथे बनवता येते. JAC-1 नावाची माती आहे, Mars-1 नावाची माती आहे, आपल्याला बनवता येते. अशा प्रकारची माती आपण बनवायला सुरुवात केलेली आहे. प्रयत्न हा आहे की मंगळ सदृश्य परिस्थिती करून इथे ॲनालॉग ॲक्टिव्हिटी इव्हेंट जास्तीत जास्त करणं आणि ते इव्हेंट्स केल्यानंतर मंगळावर जाणं. ओके, आता तू पाहशील तर मंगळाचं जर तू दिवस पाहशील हा 24 तास साधारण 41-42 मिनिटं आहे. ओके, सो याचा अर्थ काय, आपण पृथ्वीवर राहून, मी आता 8 वाजता झोपतोय, उद्या मी जवळपास 9ला झोपतोय, परवा मी 10ला झोपतोय, माझ्या झोपेचा पॅटर्न बदलतोय. राईट. सो मार्सवर जाऊन आपल्याला एक्सपेरिमेंट पण करायचं आहे, पण आपल्याला फोबिया पण नाही आला पाहिजे. आपण आपल्या परिवारापासून दूर जातोय, आपण आपल्या मनुष्य वस्तीपासून दूर जातोय, बरोबर आहे. सो आपल्याला अशी माणसं तयार करायची आहेत. सो हे सगळं तयार करत असताना तो फोबिया घालवणं गरजेचं आहे आणि आपल्या कंजेस्टेड एन्व्हायरमेंटमध्ये पण राहायचं आहे, भाज्या उगवायच्या आहेत, तिथे खायचं आहे. मग या गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या सायकिक गोष्टीवर परिणाम पडू शकतो का, आपण पॅनिक होऊ शकतो का. ओके, म्हणजे इट डिपेंड्स की फॅमिलीपासून दूर राहणं, मुलाबाळांपासून दूर राहणं, ओके, किती शक्य आहे. सो यासाठी सायकोमोटर व्हिजिलन्स टेस्ट, म्हणजे आता तो प्रोजेक्ट होता. सो नासाची विलीज लॅब आहे, त्यांनी आम्हाला एक आर्टिग्राफ वॉच दिले होते. म्हणजे मी त्या आर्टिग्राफ वॉचचे फोटोज आपल्याला पाठवेन. ते वॉच आम्हाला घालायचे होते आणि आमची कार्डियक ॲक्टिव्हिटी आणि बॉडी ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये मॅप व्हायची की मी पॅनिक झालो का, ओके, माझ्या क्रूसोबत मी चिडचिडत झालो का. ओके, कारण की तिकडे तुम्हाला राहायचं आहे, तिकडे राहत असताना अगदी 2% सॉईल आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही एक्स्ट्रॅक्शन जरी करायला गेलात तर आम्ही तिथे प्रयत्न केला, दिवसाला फक्त 3 लिटर पाणी संपवायचं, त्याच्यात सगळं काही.
ओके. आणि हँग्सव्हिलमध्ये तुम्हाला घाम येत नव्हता, अतिशय थंड वातावरण आहे तिथे. म्हणजे म्हणाल तर त्यावेळी -10 -15 डिग्री टेम्परेचर होतं तिथे. सो अशा वातावरणात घाम येत नव्हता. सो नो रिन्स बॉडी जेल आपण वापरायचो, ज्याचं फेस येत नाही अशा प्रकारचं बॉडी जेल, आणि त्यांनीच आपण आंघोळ करायचो. सोबतच मंगळवार आपण राहायला जाऊ तेव्हा आपल्याला फळभाज्या नसतील, तेव्हा आपल्याला पावडर फूड खावं लागेल. सो कांद्याची पावडर, भाताची पावडर, अंड्याची पावडर याचं आम्ही सेवन केलं. सो अशा प्रकारचे अॅनालॉग इव्हेंट्स आहेत. तसाच इव्हेंट आणि तसाच प्रोजेक्ट MDRSमध्ये आपला पुन्हा चालू होतोय मार्च सोसायटीमध्ये, जो आता थांबला होता. सो त्या प्रोजेक्टसाठी मी को इन्व्हेस्टिगेटर म्हणून लास्ट टाइम मी त्या मिशनचा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होतो, म्हणजे कार्यकारी अधिकारी होतो. ग्रीन हॅब एरिया पण माझ्याकडे होता. आता को इन्व्हेस्टिगेटर म्हणून मी पुन्हा तिथे जाणार आहे आणि हे प्रयोग संपवणार आहे. तर खूप चांगली माहिती दिलेली आहे. खरं तर मी पुन्हा एकदा म्हणेल की ही माहिती ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भातली आपली प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, बेलापूर, नवी मुंबई.